तेच आता इंग्लिश मराठी शब्दांचं हे होईल, त्याच्याविषयी थोडंसं समजून घ्या. नाही समजलं तर मला सांगा, कारण मी ना मराठीचा तज्ज्ञ आहे भाषेचा ना इंग्लिशचा तज्ज्ञ आहे. तर मी जेवढ्या पद्धतीने गोष्टी माझ्या सोप्या करून सांगायचा प्रयत्न करेन. ओके, तर चालू करूया आपण. आणि मला प्रश्न अपेक्षित आहेत तुमच्याकडनं, तेव्हा कुणी न लाजता प्रश्न विचारावे. काही असेल, किती सोपी गोष्ट असेल, वाटेल की अरे ही विचारू की नको, हे पहिलं मनात काढून टाका, कारण हाच मोठा अडथळा असतो काही गोष्ट शिकण्यापासून. आता हे चित्र काय सांगतंय तुम्हाला? बघा, कोणी बोला काही पण. हा आपल्याला इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवायचा आहे, बिंदास बोला. जास्तीत जास्त अजून काही? इथे माकड दाखवलंय, इथे माणूस दाखवलाय, आणि इथे परत माणूस आणि हा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स दाखवलाय. कुणी पण एक कोणीतरी काहीतरी सांगा. मी एका साईडने बोलायला आलेलो नाहीये, काही पण विचार करा. तुम्ही AI तुम्ही वापरताय काय माहित असेल. दोन्हीकडे माणूस कॉमन आहे, परंतु इकडे माकडाची जागा एआयने घेतलेली आहे. माकडाची जागा AI ने घेतलेली आहे, उलट आहे. मी म्हणेन दोन्हीकडे माणूस कॉमन आहे, पण इथे माकडाची जागा इथे माणसाने घेतलेली आहे. बरोबर आहे. बरं, हा काय वाटतोय? मदारी वाटतोय तुम्हाला? बरोबर. मदारी काय करतोय? माकडाला नाचवतोय, बरोबर. आता माकडाला मदारी का नाचू शकतो? कारण माकडाची बुद्धिमत्ता ही माणसापेक्षा फार कमी लेवलला आहे, बरोबर. ओके वा नाही? कोणारी बोला. येस. तर समजा एका माकडाला सांगितलं मला तिथे उडी मार किंवा त्याला कॉपी कर, तो तसंच ऐकतो. असं थोडं इमॅजिन करा की एका रोडच्या साईडला म्हातारीचा खेळ चालू आहे आणि माकड हायवेला आहे. फॉर एक्झाम्पल, हायवेच्या बाजूला माकड बसलाय, माणूसही बसलाय, आणि माकड मध्येच रस्त्याच्या मध्ये पळायला जात आहे जोरात. आणि माणूस काय करतो? त्याला जोरात ती जी दोरी आहे त्याने ओढतो परत, आणि माकड चिडतं. त्याला कळत नाही की अरे मी असं का करतोय हा माणूस. कारण त्याची बुद्धिमत्ता एवढी हुशार नाही की त्याला समजे रस्त्याने गाड्या जातात आणि रस्त्याने गाड्या गेल्या तर माझ्यासाठी ते सेफ नाहीये. हे माकडाला समजतं का? नाही, कारण त्याची बुद्धी ही खूप कमी लेवलला आहे. आता बुद्धीची जर गोष्ट काढली तर कसं आहे, माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी समजला जातो. त्याचं कारण काय की माणसाचा ब्रेन ची साईज आणि शरीराची साईज याचं जर तुम्ही मोजमाप केलं तर तुलनेत माणसाच्या ब्रेनची साईज ही सर्वात मोठी आहे सगळ्या प्राण्यांमध्ये. तुम्ही म्हणजे हत्तीसारखा प्राणी, त्याचा पण डोकं मोठं आहे, ब्रेन मोठं आहे, पण हत्तीचं शरीर पण खूप मोठं आहे. त्यामुळं माणसाच्या बुद्धीचा विकास झाला एवढा, म्हणून आज आपण जगावर राज्य करतोय, बरोबर. पण इमॅजिन करा अशी वेळ येईल की माणूस पण गुलाम होईल माकडासारखा, आणि त्याच्यावर कोण करेल? AI राज्य करेल. ही पॉसिबिलिटी आहे की नाही? तुम्हाला वाटतं का हे होऊ शकेल? आता नाही, कदाचित 10 वर्षांनी 15 वर्षांनी अशी वेळ येईल. मग आता ही गोष्ट सांगताय की AI किती डेंजरस असू शकतं माणसाच्या अस्तित्वासाठी, बरोबर. असं इमॅजिन करा की अजून 15 वर्षांनी एक माणूस आणि AI बरोबर बसलेत, ओके, आणि AI ला एक टास्क सांगितलं इथे बसून की अरे इथे ह्या रूम मधले सगळे संसाधनं वापरून तुम्ही झिंक जे असतं मेटल, तो मेटल शोधा आणि त्याच्यापासून काहीतरी गोष्ट बनवा, ओके. तर आता तो जो AI आहे, AIचा रोबोट म्हणा किंवा काही पण मशीन म्हणा तुम्ही, तो काय करेल की त्याला गोष्ट ही शिकलेला आहे तो की अच्छा झिंक कुठे सापडतं, त्याला माहिती आहे हे मेटल तो शोधेल इथे कुठे सापडेल का, त्याला समजेल नाही सापडत आहे, अच्छा कदाचित लॅपटॉप मध्ये सापडेल. पण त्याला हे पण माहिती की माणसाच्या डोक्यात पण झिंक असतं. असं पण करू शकेल की माणसाचे डोकं फोडून त्यातलं झिंक बाहेर काढेल आणि मग त्याचं काम पूर्ण करेल. मग तुम्ही मला अरे असं कसं काय करेल? त्याला कळत नाही का माणूस तर किती महत्वाचा आहे, माणसाला कसं मारेल? आपण तर बाकी प्राण्यांना मारतो, शेळीला मारतो, बकऱ्याला मारतो, आपण कोंबडीला मारतो, बरोबर. त्यांना मारणं तर पाप नाहीये, पण तसं जर त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिलं त्याच्या जागी राहून तर तो म्हणत तो सेंटर आहे. जसं आपल्याला काय वाटतं माणसाला मारून खाणं पाप आहे आपल्यासाठी, कारण आपली ती नैतिकता आहे, पण त्याची नैतिकता वेगळी आहे.
त्याचं सेंटर त्या काळात तो स्वतः असेल, त्याला माहिती आहे की मी सेंटर्ड आहे, मग माझ्या पद्धतीनं जे मला वाटतंय नैतिकता खरं तेच खरं आहे, मग बाकीच्या गोष्टी सगळ्या अनैतिक आहे त्याच्यासाठी. मग त्याच्यासाठी त्याला ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या करून ते पूर्ण करण्यासाठी जे काही ते करेल. कारण त्याला हे नाही माहिती की तो म्हणाल की अच्छा एक माणूस आहे आणि माणूस तर बाकीच्या प्राण्यांना मारतो, मग मला माणसाला मारायला काय हरकत आहे. त्याच्या दृष्टीने हेच असेल ना, त्याच्या दृष्टीने विचार तर माणूस काय उच्च स्थानी नाही त्याच्यासाठी. आज आपल्याला आपण उच्च मानतो की माणूस हा सगळं प्राण्यांच्या हिरार्कीमध्ये वरती आहे, टॉपला आहे, बरोबर. कारण माणूस हा बुद्धिमान आहे, याच्या पलीकडे काहीच नाहीये. त्याचं कारण आहे माणसाचा ब्रेन. पण त्यावेळेस AI सर्वोच्च स्थानी असेल, मग तो स्वतःच्या नियमांनुसार स्वतःच्या नैतिकतेनुसार गोष्टी चालत. थोडं भयावह आहे ना, पण हे असं होऊ शकतं. आणि ही जी स्टेज आहे AI ची त्याला म्हणतात आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स. आता आपण जे आहे एक इनिशियल स्टेज असतं त्याला म्हणतात नॅरो इंटेलिजन्स. म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्ही वापरत असाल, कोणकोणती AI टूल वापरता तुम्ही? ChatGPT, अजून जेमिनी. बोला मोठ्याने बोला. जेमिनी. मोठ्याने बोला. जेमिनी. ओके, गुड. आता हे जे टूल वापरता तुम्ही कशासाठी वापरता? तुम्ही काय प्रश्न विचारत असाल, अरे मला ही गोष्ट, मला एक एसे लिहून द्या, किंवा मला याच्याविषयी माहिती सांगा, मला हे पिक्चर बनवून द्या, मला हा व्हिडिओ बनवून द्या, मला हा ऑडिओ बनवून द्या, बरोबर. तर ही जी इंटेलिजन्सची स्टेप आहे ही फार आता नवीन आहे, म्हणजे बेसिक आहे. याला म्हणतात नॅरो टू जनरल इंटेलिजन्स. याच्यामध्ये नॅरो आणि जनरल इंटेलिजन्स याच्यामध्ये आपण आहोत. त्याच्यावरची स्टेज आहे सुपर इंटेलिजन्स. म्हणजे त्यावेळेस असं इमॅजिन करा की जगामधले जेवढे माणसं आहेत ते वर्षभरात जेवढं काम करू शकणार नाही, तो एकटा AI ते काम एका सेकंदात पूर्ण करेल. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला गणिती भाषेत सांगायला गेलं तर माणसाच्या ब्रेनला प्रोसेसिंग पॉवर आहे 120 बिट्स पर सेकंड. पण AI ची जी पॉवर असेल काही बिलियन्स, म्हणजे काही 100,000 करोड बिट्स पर सेकंड तो प्रोसेस करू शकतो ऍट अ टाइम. तो सुपर इंटेलिजन्स स्टेज आहे. म्हणजे त्याची जी गोष्टी आकलन करायची किंवा कम्प्यूट करायची ती ताकद आहे ती फार विलक्षण आहे, आणि तीच माणसासाठी थ्रेट पण असू शकते. मग आता क्वेश्चन होतं की अरे आपण याला कंट्रोल कसं करणार? जसं की आता लहान मुलगा असतो, काही मुलं एकदम मोठे झाल्यानंतर चांगले बनतात, काही गुंड होतात, किंवा काही एकदम कवी बनतात, काही चित्रकार होतात, तर काही वाईट मार्गाला लागतात. ते हे कशावर ठरतं की लहानपणी त्यांच्यावर संस्कार कसे घडतात, बरोबर. तर आता आपला जे AI डेव्हलप होतोय त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की त्याला राईट संस्कार दिले पाहिजे. ओके, सगळ्यांना कळतंय काय सांगतोय ते? तर संस्कार दिले पाहिजे. संस्कार म्हणजे काय? आपण लहान मुलाला शिकवतो हे करायला नाही पाहिजे, ते करायला नाही पाहिजे, हे बरोबर, हे चुकीचं, हे नैतिकदृष्ट्या बरोबर, हे नैतिकदृष्ट्या चुकीचं. हे जे आपण एक सामाजिक बंधन आहेत किंवा आपण त्याची एक रूल डिफाईन केलेले आहेत, ठरवलेले आहेत नियम, त्या नियमांवर आपण जगतोय, बरोबर. तसेच AI साठी पण रूल डिफाईन करायला लागतील, आणि ते आत्ताच शक्य आहे. कारण त्याचे अल्गोरिदम्स हे आत्ता आपण लिहित आहेत, सायंटिस्ट जे आहेत ते लिहित आहेत. अल्गोरिदम म्हणजे त्याने काय केलं पाहिजे, त्याचा म्हणजे प्रवाह कसा असला पाहिजे, त्याच्याकडनं ही स्टेप केलं तर पुढचं काय लॉजिकल कशा वेळेने त्याने माहिती प्रोसेस केली पाहिजे, याला म्हणतात अल्गोरिदम्स. म्हणजे तुम्ही गुगल मॅप वापरता, कोण वापरतं गुगल मॅप? एवढेच फक्त. गुगल मॅप कोणाला माहिती आहे वापरायचं? थोडं माहिती कोणाला आहे? माहिती खूप आहे. ओके, आता गुगल मॅप मध्ये तुम्ही एखादी गोष्ट टाकता की मला इथून नारायणगावला जायचंय, ओके, तो रोड दाखवतो एक खामुंडीला जा किंवा उमरत मार्गे जावा, पिंपळवंडी, किंवा इथनं आळेफाटा जा, आळेफाट्यावर नारायणगाव जा, किंवा बाकीचे पण पर्याय दाखवेल, अजून इकडनं ओतूरवरनं मग ओझरवरनं दाखवेल. तर हे तो का दाखवतो? तर त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये त्याचे मॅप्स त्याला पाठ आहेत, मॅप्स त्याच्यामध्ये लोड केलेले आहेत मोबाईलमध्ये, त्या ऍपमध्ये. आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल काय करतो? सॅटेलाइटला कनेक्ट करतो, आणि सॅटेलाइटवरनं तुमचं अक्षांश आणि रेखांश काय, कॉर्डिनेट्स काय, त्याची माहिती घेतो. अक्षांश रेखांश माहिती सगळ्यांना? हा, म्हणजे तुम्ही कोणत्या जागी आहात
ते ठरवतो आणि त्याच्यानुसार मग मॅप फ्लोवर गाईड करून तो ठरवतो की तुम्ही कुठे गेल्या, कुठे जायला पाहिजे, कोणत्या मार्गे, कोणता मार्ग सर्वात शॉर्ट आहे, छोटासा आहे आणि व्यवस्थित आहे जाण्यासाठी योग्य असा, त्या मार्गाने तो शोधतो. याला म्हणतात नॉर्मल प्रोग्रामिंग, म्हणजे नॉर्मल अल्गोरिदम. म्हणजे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की अच्छा हे करा, नाहीतर हे करा, हे केलं तर ते करा, अशा कंडिशन्स त्याला म्हणतात प्रोग्रामिंग. कोणाला माहिती आहे काय असतो एक प्रोग्राम? तुम्ही मोबाईल वापरता, मोबाईलमध्ये ही की दाबल्यावर हे झालं पाहिजे, बरोबर? कॅन्सल केल्यावर डिलीट केल्यावर डिलीट झालं पाहिजे लेटर, एस टाईप केल्यावर एसच आला पाहिजे, हे प्रोग्रामिंग आहे. त्याच्यामध्ये एस टाईप केल्यावर येईल का? कधी नाही येणार. कारण का? त्याच्यामध्ये ते फीड केलेलं आहे लॉजिक. त्याच्यामध्ये लॉजिक ऑलरेडी लिहिलेलं आहे की काय केल्यानंतर काय होणार, बरोबर? तर आता जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे हा वेगळ्या वेने वर्क करतो. ओके, जसं आपल्याला पहिलं कसं सांगितलं, लॉजिक नुसार गोष्टी ठरतात, हे ही नाही तर ते नाही तर ते, कंडिशन्स वाईज. आर्टिफिशियल इंटेलिजन्स उलट्या पद्धतीने काम करतो. तो काय काम करतो? फॉर एक्झाम्पल आपली लायब्ररी आहे कॉलेजची, सरांची, तर त्या लायब्ररीमध्ये लाखो पुस्तकं आहेत, बरोबर? आता तुम्ही असं इमॅजिन करा की ही पुस्तकं सगळी डिजिटल फॉर्म मध्ये. डिजिटल फॉर्म मध्ये म्हणजे काय? कॉम्प्युटरवर स्टोअर आहे, म्हणजे इंटरनेटवर, बरोबर? कळतंय सगळ्यांना? ओके. तर ही पुस्तक कशावर? इंटरनेटवर. मग ही पुस्तकं इंटरनेटवर जी आहेत ती आपल्याला आपण इंटरनेट थ्रू ऍक्सेस करतो, वाचतो. आपल्याला पाहिजे, समजा एखादं पुस्तक तुम्हाला माहिती पाहिजे, आपण गुगलवर जातो, गुगलवर एक क्वेरी टाकतो की अच्छा मला एखाद्या पुस्तकाची ही माहिती द्या, तर त्याच्यानंतर तो शोधून आणतो आणि ती माहिती दाखवतो. तर ही माहिती ही प्रत्येक कम्प्युटरमध्ये स्टोअर आहे. कम्प्युटर म्हणजे सर्व्हर्स म्हणू शकता त्याला. त्याचा हायर व्हर्जन ही छोटासा कम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये लिमिटेड डिस्क माहिती आहे कोणाला? किती काय? मोबाईल माहिती आहे सगळ्यांना? मोबाईलची कॅपॅसिटी असते स्टोअरिंग, बरोबर? काही काहीचे असते 512 MB आता राहिलंच नाही, म्हणजे अगदी GB मध्ये गेली आहे, बरोबर? काही काहीचे असते समजा 12 GB, 16 GB, 32 GB, 64 GB, बरोबर? 256 GB. तसंच ते जे सर्व्हर्स आहेत ते खूप हाय कॉन्फिगरेशनचे, म्हणजे जास्त कॅपॅसिटी असणारे सर्व्हर असतात. त्याच्यावर खूप माहिती स्टोअर असतात. ही माहिती जगात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली आहे. काही अमेरिका असेल, भारतात असेल, ऑस्ट्रेलियात असेल, युरोपमध्ये असेल, जपानमध्ये असेल, बरोबर? मग आपण काय करतो? ती माहिती शोधल्यानंतर ती माहिती तिथे जाऊन सर्च करून आपल्याला येऊन तिथे दाखवली जाते, बरोबर? तर आता ही माहिती सगळी AI ला अवेलेबल आहे. ओके, म्हणजे जी जगातली पुस्तकं आहेत, तुमचं सगळं शाळेतला अभ्यास आहे, एज्युकेशन 11वी 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशनचा असेल, सगळा अभ्यास हा इंटरनेटवर पुस्तकं डिजिटल फॉर्मॅटमध्ये स्टोअर्ड आहे. डिजिटल म्हणजे काय? PDF असेल, ओके, इमेज असेल, ओके, किंवा ऑडिओ बुक्स असतील, व्हिडिओ असतील, सगळं. आणि त्याचा त्याने सगळ्याचा अभ्यास केलेला आहे थोडक्यात AI ने. म्हणजे जशी लहान मुलं पुस्तक वाचून ट्रेन होतात किंवा दुसऱ्यांना शिकून ट्रेन होतात, तसा तो कशावर ट्रेन होतोय? कोणी सांगेल कशावर ट्रेन होतोय? आपण दिलेला डेटावर. आपण डाटा देतो. आपण जी माहिती इंटरनेटवर ठेवू किंवा त्याला देऊ त्याच्यावर ट्रेन होतं, बरोबर? जसं आता ह्या लॅपटॉपमध्ये मला माहिती ठेवली की मला सायन्सचा न्यूटनचं फॉर एक्झाम्पल लॉ आहे, ओके, सायन्स स्टुडंटला माहिती आहे न्यूटनचे लॉ काय, तर ते सगळे लॉची माहिती मी ह्या कम्प्युटर स्टोअर करून ठेवली आणि हा त्याच्यात माहिती त्याला रीड करायला दिली, तर तो त्याच्यातला तज्ञ होतो. म्हणजे काय? ती माहिती वाचतो. आपल्या डोक्याला एक लिमिटेशन सेट लक्षात ठेवायला. तुमच्या डोक्यात माहिती जास्त वेळ तुम्ही नाही ठेवू शकत लक्ष. एक किंवा ऍट अ टाइम तुमच्याशी 4 लोक बोलायला लागले, तुम्ही समजू शकता का काय बोलताय कोण? समजू शकाल का? नाही. ऍट अ टाइम एक माणूस बोलला तुम्ही समजू शकाल. माणूस एका वेळी एकाच गोष्टीवर फोकस करू शकतो. तसं AI नाही आहे. आता AI ही संकल्पना ही आज आलेली नाहीये, ही पहिल्यापासून आहे. ओके, तर ही संकल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली, त्याची हिस्ट्री जर आपण पाहायला गेलं तर आपण पुढे जाऊया का? तर पाहिलं की पहिल्यांदा ॲलन टर्निंग यांनी मशीन विचार करू शकतात का, हे 1950 साली पहिल्यांदा त्यांनी विचार मांडला की मशीन विचार करू शकतात का. आता तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे जे क्रांती झाल्या, औद्योगिक क्रांती म्हणतो ती झाली, ओके, त्याच्यानंतर कम्प्युटर क्रांती झाली, ओके, आता तर आपण AI ची डिजिटल क्रांती म्हणतो, त्यानंतर AI आलं. ह्या वेगवेगळ्या
जेवढी प्रॉडक्टिव्हिटी माणसाची किंवा उत्पादकता वाढवायच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी या फार महत्वाच्या आहे. उत्पादकता म्हणजे काय? उदाहरण, उत्पादकता म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, ह्या स्कूलची, शाळेची किंवा विद्यालयाची बिल्डिंग जी आहे बांधायला 1 वर्ष लागत होतं 2000 साली. ती बिल्डिंग आता 6 महिन्यात बांधून होते. माणसं तेवढीच लागली, पण मशीननी जास्त काम फास्ट केलं. याला म्हणतात उत्पादकता वाढवणं. ओके, म्हणजे त्याच्यासाठी लागणारा टाइम खूप कमी झाला आणि पैसे पण तेवढेच लागले किंवा त्याच्यावर. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं युरोपमध्ये, तेव्हा माणसांनी कामं करायला सुरुवात केली मशीनवर. मग आता तुम्ही पाहत असाल की ऑटोमोबाईल म्हणजे अशा बेल्ट असतात, लाईन्स असतात, मॅन्युफॅक्चरिंग लाईन्स, त्याच्यावर सगळे मशीन पटापट गोष्टी एक एक घेऊन असेंब्ली होत असते त्यांची. तर ही औद्योगिक क्रांती झाली त्यावेळी पहिल्यांदा प्रश्न पडला. त्याच्यानंतर डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये एआय हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अस्तित्व असू शकते का. तोपर्यंत माणसाला वाटायचं की माणूसच सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे माणसाला आपण म्हणतो की माणूस वेगळा काय, माणसाकडे चेतना आहे. चेतना म्हणजे काय? प्राण्यांकडे पण चेतना आहे, पण माणसाची चेतना उच्च काय? माणूस कोणती गोष्ट तार्किकदृष्ट्या विचार करू शकतो. वाघाला भूक लागली तर वाघाला माहिती मला भूक लागली तर मला त्या प्राण्याला खायचंय, एवढंच माहिती त्याला. त्याला हे नाही माहिती की अच्छा ते मांजर आहे किंवा बाबा तो क्यूट मांजर आहे एकदम क्यूट, किंवा नाही छोटा कुत्रा आहे त्याला नको मारायला, असा विचार करतो का तो? नाही. का नाही करत? कारण त्याकडे तार्किक बुद्धी नाहीये. आपण या गोष्टी, एखाद्या गोष्ट चोरी करावी की नाही किंवा काय ही गोष्ट वाईट करू की नाही हे का विचार करू शकतो? कारण आपली बुद्धिमत्ता त्या लेवलला डेव्हलप झाली आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द वापरला गेला. त्याच्यानंतर 1980च्या वेळेस IBMने सगळ्या मोठमोठ्या कम्प्युटर सिस्टम्स आहेत, ज्याला मेन फ्रेम म्हणतात किंवा मिड रेंज कम्प्युटर्स म्हणतात, त्याची जन्म झाला. मग त्याच्यामुळे मग सगळे ऍप्लिकेशन जन्माला. ऍप्लिकेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता आधार कार्ड वापरताय. ओके, आधार कार्डची एक सिस्टम आहे. तुम्ही ऑनलाईन जाता, आधार कार्डची माहिती पाहू शकता, PDF डाउनलोड करू शकता, किंवा बँकेत जाता, अकाउंट खोलता, अकाउंटचं स्टेटमेंट पाहू शकता. हे सगळे ऍप्लिकेशन याच्यावर बेस आहेत. ओके, मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतील त्याच्यात, जसं काही गोष्टी मग वेबवर पाहता याव्या, काही बॅकग्राऊंडला चालतात, त्याला बॅकएंड टेक्नॉलॉजी म्हणतात. ओके, त्याच्यानंतर 1997 साली एक मोठा गोष्ट झाली. गॅरी कास्परोव कोणाला माहिती आहे? गॅरी कास्परोव माहिती कोणाला? नाही. चेस कोण खेळतात तो. आता हा तुम्ही विचार करा, 10 वर्षाचा डेटा तुम्हाला कोणाला दिला अॅनालाइज करायला किंवा पाहिला आणि त्यातनं काही निष्कर्ष काढायला, हे खूप अवघड काम आहे. कारण त्याच्यामध्ये करोडो अब्जावधी ट्रान्झॅक्शन, बरोबर. एक माणूस बसून करू शकेल का पाहून? तो त्यातनं काय पाहणार? पॅटर्न म्हणजे काय? त्याच्यातनं पॅटर्न म्हणजे काय की त्यातनं एक माहिती शोधणं. जसं की अच्छा किती लोक असे आहेत ज्यांचा पगार फॉर एक्झाम्पल 60-70 हजारापेक्षा जास्त आहे, असे पहिले लोक शोधा. तेच गाडी घेऊ शकतील ना. ज्याला 20,000 पगार तो गाडी घेऊ शकेल, 4 व्हीलर नाही घेणार. त्याच्यानंतर पहा की त्यांचे एक्सपेन्स करायचे पॅटर्न काय, म्हणजे खर्च करायचा काय पॅटर्न आहे. काही लोक खर्च करतच नाही, काही लोक खूप खर्च करतात. मग हे सगळं पॅटर्न पाहून एवढा 10 वर्षाचा जो डेटा आहे, करोडो रेकॉर्ड्सचा, अब्जावधी रेकॉर्ड्सचा, तो डेटा रीड करून तू त्यातनं सांगतो की हे कस्टमर आहेत, हे तुमचे पोटेन्शियल कस्टमर आहेत गाडीसाठी. मग विचार करा की त्याच कस्टमरला मग कस्टमर मोबाईलवर कधी फोन येतात तुम्हाला हे पाहिजे का, ते पाहिजे का, असे मला नसेल, कारण तुम्ही स्टुडंट आहात अजूनही, कारण हा पण डेटा त्यांच्याकडे आहे सगळा. जे काम करतात ना लोक जॉब, त्यांना फोन येतात, तुम्हाला हे पाहिजे का, तुम्हाला लोन पाहिजे याच्यासाठी का, तुम्हाला ही गोष्ट पाहिजे का, क्रेडिट कार्ड पाहिजे का. ते काय येते? कारण बँकेला ऑलरेडी माहिती आहे त्यांच्याकडनं कोण आमचे पोटेन्शियल कस्टमर आहेत. पोटेन्शियल कस्टमर कोणी लोक ही गोष्ट विकत घेऊ शकतात हे त्यांना माहिती आहे. तर ही माहिती डीप लर्निंग मुळे शक्य झाली. आता डीप लर्निंग म्हणजे पॅटर्न ओळखणे, याचा एक पुढचा नेक्स्ट पार्ट आहे. ते फार टेक्निकल होईल डीप जाणं, पण थोडक्यात एक 4 पायाचा एक प्राणी आहे कोणता. पहिलं कसं होतं की कम्प्युटरला फक्त कळायचं नाही की फोटो दिला तर तो ओळखू शकायचा नाही, हे मांजर आहे की गाढव आहे की हा कुत्रा आहे, कळायचं नाही. पण आता तो सगळं ओळखू शकतो. ओके, म्हणजे इव्हन कुत्रामुळे तो अल्सेसियन आहे की डॉबरमॅन आहे की आपला गावठी कुत्रा आहे ते पण ओळखेल. हे ओळखणं म्हणजे त्याला लेअर्ड वेने, वेगवेगळ्या एक प्रकारच्या लेअर असतात की त्याच्याप्रमाणे त्याला विचार करायला लागतो आणि त्याला म्हणतात
डीप लर्निंग. ओके, त्याच्यामुळे तो इमेज ओळखू शकतो, म्हणजे कोणकोणत्या ज्या चित्र आहेत ते चित्र कोण आहेत ओळखू शकतो. आणि त्याच्यानंतर 2017 साली ट्रान्सफॉर्मेशन आर्किटेक्चर आलं, त्या ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर, त्याने खूप मोठी चेंज झाला. आता कोण कोण चॅट जीपीटी वापरता तुमच्यामध्ये? तुम्ही चॅट जीपीटी वापरता, तुम्ही टाईप करता मराठीत करता की इंग्लिशमध्ये करता? दोन्ही करता, बरोबर. आता त्याला मराठी पण कळते, इंग्लिश पण कळते. कसं काय कळते? त्याला तुम्ही जपानीज मध्ये बोलत तरी कळणार, कारण तो त्या सगळ्या भाषा शिकून बसलाय. ओके, आता त्याला शिकण्यासाठी काय आपण त्याला ग्रामर शिकवलं का? ग्रामर म्हणजे व्याकरण शिकवतो तसं, बरोबर. कर्ता, कर्म, क्रियापद ह्या गोष्टी असतात ना, एक सिक्वेन्स मध्ये बोलायला लागतात. तर त्याला म्हणतात बरोबर मराठीचं किंवा इंग्लिशचं उच्चारण आपण ग्रॅमॅटिकली बरोबर ऐकणे ठरवतो. लहान मुलाला कोणी शिकवतं का रे ग्रामर? व्याकरण शिकवतं का? अरे मराठी असं नको बोल, असं बोल, हे अभ्यासात असं कोण शिकवतं का लहान मुलाला? नाही. का नाही शिकवत? तो ऑटोमॅटिक ऐकून शिकत असतो लहान मुलगा, तो बरोबर वाक्य तसे तयार करायला लागतो. तसंच हे आहे. मग सायंटिस्टने विचार केला की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला असं केलं तर शक्य. आपण जर विचार केला तर लहान मुलगा कसा शिकतोय? कारण पहिलं जे कम्प्युटरचं जे अल्गोरिथम्स होते ते सगळे याच्यावर ठरले होते की हे झाल्यावर हे करा, हे झाल्यावर हे करा, हे झाल्यावर हे करा. गुगल मॅपला तुम्ही हे नाही विचारू शकत, अरे मला हे सांगा की इथून चंद्रावर जायचं, मी कसं जाणार? किंवा चंद्रावर जायचं अंतर काय? गुगल मॅप सांगू शकेल का? नाही, कारण त्याला पृथ्वीवरचे रोड माहिती आहेत फक्त, तेवढीच माहिती आहे त्याच्याकडे. आणि त्या माहितीनुसार तो मॅपवर सांगेल की तुम्ही डावीकडे वळा, उजवीकडे वळा, इथे थांबा, बरोबर. तर हे जी गोष्ट आहे ती सगळी शक्य झाली ट्रान्सफॉर्मेशन आर्किटेक्चरमुळं. तुम्ही ज्यावेळी बोलता ज्या गोष्टी त्यातले, समजा तुम्ही बोलताना एक 40-50 शब्द बोलला त्याला सांगताना, बरोबर. तो बोलता किंवा टाईप करता, प्रॉम्प्ट बोलता तुम्ही त्याला, राईट. तुम्ही लिहिता चॅट जीपीटीला किंवा जेमिनीला लिहिता, त्याला म्हणतात प्रॉम्प्ट. पण त्या प्रॉम्प्ट मधले किती शब्द महत्वाचे हे त्याला कळण्यासाठी हे ट्रान्सफॉर्मेशन आर्किटेक्चर महत्वाचं आहे. आणि ते जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला कळलं की आता आपल्याला कशाविषयी माहिती शोधून आणायची हे कळू शकेल. म्हणून हा एक मोठा एक मैलाचा दगड होता. त्याच्यानंतर मग पुढे आलं चॅट जीपीटी 2022 साठी, आणि त्याने पूर्ण जग बदललं. मग त्यावेळेस लोकांना कळायला लागलं की अरे मला जी माहिती पाहिजे. आता गुगल सर्च कोण वापरतं? बरोबर, गुगल सर्च वापरता. इंस्टाग्राम कोण वापरतं? इंस्टाग्राम वापरत नाही तुम्ही बिलकुल. एक तर खोटं बोलताय किंवा पाहत काहीतरी सांगताय, काहीच वापरत नाही. ओके, चांगलं आहे, नाही वापरत तर चांगली गोष्ट आहे. पण इंस्टाग्राम सगळ्यांना माहिती आहे, गुगल सर्च फार कमी जणांना माहिती आहे. आणि हीच गोष्ट येते की आपण टेक्नॉलॉजीचा वापर कसा करतो, काय करायला पाहिजे. साधी गोष्ट आहे. तर जेव्हा चॅट जीपीटी आलं, ओके, तेव्हा कळायला लागलं की आता आपण आपल्या भाषेत, म्हणजे त्याला म्हणतात लार्ज लँग्वेज मॉडेल. ओके, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे की कोणाला जावा, C++ हे नाव ऐकलं कोणी कधी? ऐकलंय, बरोबर. हे प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात, बरोबर. त्याच्याशी जर आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजशी इंटरॅक्ट करायचंय किंवा आपल्याला माहिती सांगायची, त्याला काही सूचना द्यायच्यात, जसं गुगल मॅप्सला सांगितलं की मला इथून लेफ्टला जा, राईटला जा, ह्या सूचना त्याला कळतात. त्याच्यामध्ये कोड लिहिलाय, त्याला म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज, बरोबर. तर ज्या लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजेसमध्ये अगोदर ठरवलेलं लॉजिक आहे, त्याच्याप्रमाणेच ते काम करतं, त्याच्या बाहेर त्याचं डोकं चालत नाही. जसं मी म्हटलं की चंद्रावर जायचं तर त्याला विचारलं, तो म्हणेल मला माहित नाही, बरोबर. कारण त्याला पृथ्वीवरचेच मॅप माहिती आहेत. पण पृथ्वीवरचे पण काही असे भाग आहेत एकदम दुर्मिळ, असे जिथं मोठे डोंगर दऱ्या आहेत, अशा ठिकाणी विचार तो पण सांगणार नाही, कारण ते भाग त्याच्याकडे अपडेटेडच नाहीये, मॅपच नाहीये त्याचा, बरोबर. किंवा एखादा छोटा रोड असेल एकदम आतमधला, तो म्हणेल मला नाही माहिती. त्याला जी माहिती आहे, ज्याच्या अल्गोरिदम त्याच्याकडे आहेत, तीच माहिती सांगू शकेल. पण लार्ज लँग्वेज मॉडेल तुम्हाला तुमच्या भाषेत त्याच्याशी बोलायला शिकवू लागलं. तुम्ही मराठीत बोला, हिंदीत बोला, कशातही बोला, आणि त्याच्याप्रमाणे तो उत्तर आणून द्यायला लागला, बरोबर. आणि ही मोठी क्रांती होती. पहिलं जसं मी म्हटलं की जर कोणी म्हटलं की इंग्लिशचं मराठीमध्ये रूपांतर करायचं एखाद्या वाक्याचं, ते करण्यासाठी मग ग्रामर शिका, प्रत्येक शब्दाचा याचा अर्थ काय हे शिका, हे सगळं करायला लागायचं. पण आता AI कसा शिकतोय? लहान मुलासारखा शिकतोय. लहान मुलाला इंग्लिश भाषा शिकवली कोणी, फक्त तो इंग्लिशच व्हिडिओ पाहत बसला मोबाईलवर, तो पोरगा इंग्लिश पण बोलायला लागतो. हे माहितीये कोणाला?
तो पोरगा इंग्लिश पण बोलत, भले त्याच्या आई वडिलांना इंग्लिश येत नाही, पण तो दिवसातनं 5-6 तास फक्त मोबाईलवर इंग्लिश व्हिडिओ पाहतोय, तो इंग्लिश पण बोलायला लागतो. तसंच लार्ज लँग्वेज मॉडेल्स ते अशा प्रकारे ट्रेन होतात. लहान मुलं जशी शिकतात तशाच प्रकारे ट्रेन होतात, थोडक्यात सांगायचं झालं. त्याच्यामुळे ते पॉवरफुल आहे. ओके. आणि त्याच्यानंतर 2024 ते 26 हा एजंटिक AI म्हणतात त्याला. एजंट जगणार आहे. एजंट म्हणजे कोणतेही काम जे आहे आपल्याला करायचंय ते पूर्णपणे ऑटोमॅटिक होणं. ऑटोमॅटिक म्हणजे काय समजतंय? आपल्याला काहीच त्यात हस्तक्षेप नाही माणसाचा, मॅन्युअल. सगळं काम एंड टू एंड ऑटोमेशन म्हणतात त्याला. ओके. पूर्ण त्याला म्हणतात एजंटिक AI. ओके. आपण त्यावर डिटेल जाऊया पुढे. इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? इंटरेस्टिंग वाटतंय? आवडतंय? बोर होतंय थोडं? प्रश्न आहे काही? प्रश्न नाही, सगळं समजतं, हुशार आहेत सगळं. ओके. अच्छा, मी सांगितलं मग जसं पॅटर्न शिकवणारे सॉफ्टवेअर म्हणजे AI. पॅटर्न म्हणजे काय? तुम्ही आता एक्झाम्पल सांगितलं की इंस्टाग्राम वापरता, कोण एवढे जण वापरतात, बरेच लोक इकडे जास्त संख्या वापरते. कशा प्रकारचे व्हिडिओ दिसतात तुम्हाला? सांगणार नाही, ते सिक्रेट आहे नाही का? ते कसे सांगाल? बरोबर. आता त्याच्यामध्ये जास्त रील्स, एंटरटेनमेंट वाले, टाइमपास वाले रील जे पाहतात लोक, काही काहींना सायन्सची इन्फॉर्मेशन दिसत असेल, काहींना पोएट्री म्हणजे कविता दिसत असतील, काहींना सुंदर कथा ऐकायला येत असतील, म्हणजे तुमच्या काहींना पॉलिटिकल गोष्टी, म्हणजे राजकारणाच्या गोष्टी आवडतात, तर त्या पॉलिटिकलच व्हिडिओ दिसत असतील. याला म्हणतात पॅटर्न ओळखणे. त्याने काय केलंय? तुम्हाला ओळखलंय तुला काय आवडतंय आणि त्याचप्रमाणे तो गोष्टी तुम्हाला फीड करतोय, सारख्या दाखवतोय. बरोबर. तुम्हाला जर समजा पॉलिटिकल गोष्टी आवडत्या, अच्छा आज काय म्हणाले मोदी, आज काय म्हणाले राहुल गांधी, बरोबर, ह्या गोष्टी तुम्हाला आवडतात, तर त्याच गोष्टी तुम्हाला दिसल्या जातील, कारण त्याला ते विकायचंय तुमच्यासाठी. बरोबर. तुम्हाला जर त्या गोष्टी तुम्हाला नावडत्या गोष्टी दाखवल्या, तुम्ही पाहाल का? त्याला म्हणतात पॅटर्न रिकग्निशन. ओके. साध्या भाषेत तुम्हाला जे आवडतंय, तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुमचं काय आवडतं काय नाही, हे सगळं त्याने ओळखलेलं आहे. फास्ट होते का थोडं? बरोबर चाललंय स्पीड बोलायचं? ओके. त्याच्यानंतर म्हणजे पॅटर्न्स ओळखतात, त्याच्यामध्ये पॅटर्न प्रेडिक्ट केला जातो. जसं तुम्हाला दाखवलं होतं की अच्छा तुम्हाला पॉलिटिकल गोष्टी आवडतात, तर नेक्स्ट रील तुम्हाला पॉलिटिक्सच दिसेल. कोणाला फक्त टाइमपासच्या रील आवडतात, तर त्याच रील्स दाखवल्या जातील, कारण त्याच्यातनं डोपामिन नावाचं एक संप्रेरक पैदा होतं आणि त्यातनं तुम्हाला आनंद भेटतो. हे त्यांना माहिती आहे कसं चालतंय आणि त्याच्याप्रमाणे गोष्टी चालत राहतात. आता तुम्ही म्हणाल की अरे आपल्याकडे डेटा तर पहिल्यापासून आहे अवेलेबल. बरोबर. कारण डेटा इंटरनेट आलंय तेव्हापासून चालू आहे. बरोबर. डेटा खूप स्टोअर होता. अचानक एवढ्या वर्षानंतर 2020-22 का उजळलं की एआयचा वापर व्हायला? आता तुम्हाला जर सांगितलं तुमच्या डोक्याची एक कॅपॅसिटी आहे डेटा प्रोसेस करायची. बरोबर. कोणते व्हिडिओ पाहताय मागे? डोक्याच्या ब्रेनची एक कॅपॅसिटी आहे आपल्या की एक माहिती प्रोसेस करायची, त्याच्या पलीकडे डोकं प्रोसेस करू शकत नाही. तुम्हाला जास्त हे आलं तर डोकं हेवी होतं, वाटतं आता नको आहे, आता नाही मला बस करायचा अभ्यास, किंवा आता नको डोक्याला जास्त कोण काय सांगत नको सांगू, आता बस माझ्या डोक्याच्या पलीकडे गेले आपण म्हणतो. बरोबर. आता मशीन बाबतीत तेच होतं. आता मशीन मध्ये काय असतं? एक असतं रॅम, एक असते हार्ड डिस्क. तुम्हाला माहिती आहे. बरोबर. तर त्याची कॅपॅसिटी ठरलेली आहे. ओके. आता एखादी माहिती प्रोसेस करण्यासाठी ज्या मशीन मध्ये प्रोसेसर लागतात, प्रोसेसर माहिती आहे कोणाला? बरोबर. याच्यामध्ये असतो i5, i10, i6, माहिती आहे? याचा बिल असतं लॅपटॉपवर. लॅपटॉप वापरत असेल बरेचसे लोक, त्यांना माहित असेल. त्या प्रोसेसरची एक कॅपॅसिटी आहे. ओके. एआय साठी लागणारी जी कॅपॅसिटी आहे खूप जास्त आहे. ती कॅपॅसिटीच अवेलेबल नव्हती अगोदर. म्हणजे लोकांना माहित असतं की अच्छा लहान मुलगा जसा शिकतो तसा एआय शिकू शकतो, मग त्याला त्याप्रमाणे आपण शिकू शकतो, पण ते शिकवण्यासाठी जी कॅपॅसिटी पाहिजे म्हणजे हार्डवेअर पाहिजे ते अवेलेबल नाहीये. आता आहे, म्हणजे त्यावेळेला नव्हतं. मग ते जे हार्डवेअर आहे ते अवेलेबल पहिल्यांदा झालं 2020 नंतर. एनव्हिडिया नावाची कंपनी कोणी ऐकली आहे? एनव्हिडिया नाव ऐकलंय का? ऐकलंय? जगातली सर्वात मोठी कंपनी. ओके. ती कंपनी 2020च्या अगोदर
जगातल्या टॉपच्या 10 कंपन्यांमध्ये पण नव्हती. ओके, टॉपच्या 10 म्हणजे जगातली सर्वात पैशावाईज जर व्हॅल्युएशन केलं आपण कंपन्यांचं, त्याच्यामध्ये ती कुठेच नव्हती. टॉपच्या 10 मध्ये पण नव्हती. आता ती जगातली सर्वात मोठी कंपनी, एवढी मोठी, जगातली सर्वात मोठी कंपनी पहिली कोणती होती कोणालाच माहिती आहे का? पण टॉपच्या 3 कंपन्या कोणत्या आहेत कोणाला माहिती आहे? गुगल सांगा असं आहे. अरे घाबरू नका, चुकलं तर चुकलं. हात वर करा एखाद्या सांगा, त्याला सांगा, पाहूया कोणामध्ये डेअरिंग आहे. गुगल ॲपल सांगा की. इकडे घाबरतात यार, काय मजा नाही. एनसीसी वाले कुठे घाबरतात? गुगल ॲपल. सरच उत्तर देतात तुमचे, बाकी काही स्टुडंट उत्तर देतात. ओके, ऍपल सर्वात मोठी कंपनी होती. ओके, ठीक आहे. तर ऍपल जी कंपनी होती, अरे इकडे समोर बोला, जे बोलायचं जे बोलायचं ते आपण काय करू, प्रश्न आहेत ना, तुम्ही बिंदास एकमेकांना विचार, मला विचारा, घाबरू नका, हात वर करा, मी सांगेन काही आपण तरी बोला, घाबरू नका. चुकीचं असेल तरी बोलायचं, कारण बोलायचं घाबरायला लागलं तर मग प्रश्न विचारायची उत्सुकता येत नाही. प्रश्न विचारला तर माणूस शिकत नाही, सिंपल गोष्ट आहे. बरोबर, जो प्रश्न विचारत नाही तो काही शिकू शकत नाही. तर ऍपल सर्वात मोठी कंपनी होती. ती ऍपल आता गेली आहे 2 नंबरला. एनव्हिडिया ऍपल पेक्षा डबल मोठी झाली. किती? डबल. तुम्हाला साध्या एका भाषेत सांगायचं झालं तर भारताच्या सगळ्या कंपन्या एका बाजूला, त्याच्यापेक्षा डबल व्हॅल्युएशन एकट्या एनव्हिडियाचं आहे मिळून. म्हणजे ती एवढी मोठी कंपनी झाली. तर म्हणजे मला काय सांगायचं, एआय किती महत्वाचं आहे, त्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन एवढं का वाढलं, तर त्याच्या मागे लागणारा जो प्रोसेसर आहे त्या कंपन्या बनवतात. ओके, आता तैवान हा छोटासा देश आहे. तैवान माहिती आहे कोणाकोणाला देश? तैवान ऐकलंय ना? तैवान कोणी कोणी ऐकलंय? अच्छा, ठीक आहे, फार कमी जणांनी ऐकलं. मुली तर काय कंट्री माहित, देश माहितच नाही वाटतं मुलींना. पाकिस्तान माहिती आहे सगळ्यांना? पाकिस्तान दुश्मन आहे म्हणून माहिती आहे, बरोबर ना? हे पण शिकवलं जातं, पाकिस्तान दुश्मन आहे. खरा दुश्मन कोणी कोणाला माहितच नाही. बरं, ठीक आहे. आता तैवान सारखा छोटा देश, महाराष्ट्राच्या एवढाचा देश असेल तो, त्याच्यामध्ये जी एक कंपनी आहे TSMC नाव आहे त्या कंपनीचं. ओके, ती कंपनी एआयच्या चिप डिझाईन करते. ओके, त्या कंपनी पण भारताच्या सगळ्या कंपन्यांपेक्षा मोठी आहे, एक कंपनी. म्हणजे एआयची ताकद काय, म्हणजे मला काय सांगायचं, तुम्ही आज लोक कोणी एआय वापरत नसाल, जर मागे राहिलात तर जीवनात मागे राहा. किती महत्वाचं आहे, कळलं? तर त्यावेळेस ते आपण म्हणतो, तुम्ही गेम खेळता का? कम्प्युटरवर कोण गेम खेळतं? बरोबर, गेम खेळतात. गेमसाठी हायर पॉवरचे प्रोसेसर लागतात, बरोबर. ते प्रोसेसर पहिल्यांदा बनवायला सुरुवात एनव्हिडियाने, AMDने, इंटेलने, माहिती आहे कंपन्या, नाव ऐकलंय, यांनी बनवायला सुरुवात केली. मग तेव्हा कळलं की अरे आता आपल्याला प्रोसेसिंग जी प्रॉब्लेम होता पॉवरचा, तो आता सॉल्व्ह झाला. जास्त पॉवरफुल प्रोसेसिंगचे सॉफ्टवेअर आहेत, हार्डवेअर अवेलेबल आहे. आणि म्हणून लोकांना कळलं की आता ChatGPT किंवा एआय जे आहे हे प्रॅक्टिकली शक्य आहे बनवणं, आणि मग त्यांनी बनवायला सुरुवात केली. तुम्ही इमॅजिन करा की आपण म्हणतो एक लॅपटॉप हा आहे, असं इमॅजिन करा, अख्खा कॉलेजचा कॅम्पस तुमचा जो आहे ना, ग्राउंड, बिल्डिंग सगळं, फार रोड पासून इथपर्यंत, याच्यापेक्षा पण 10 पट मोठे, एवढे मोठमोठे सेंटर्स आहेत, आणि ते तुमचा डेटा प्रोसेस करतात फास्ट. एवढे मोठमोठे सेंटर्स आहेत, आणि त्यांची कॅपॅसिटी तुम्ही इमॅजिन करू शकत नाही एवढी. मी सगळं सांगितलं, तुम्ही जगातले सगळे माणसं एका वेळी जरी त्यांना कमांड दिली तरी ते प्रोसेस करायची कॅपॅबिलिटी ठेवतात, कारण त्यांच्याकडे तेवढ्या प्रोसेसिंग करायचे हार्डवेअर अवेलेबल आहे. म्हणून त्या कंपन्यांची व्हॅल्यू आहे, कारण एआय हे हार्डवेअर शिवाय चालू शकत नव्हतं. म्हणून एआय अचानक त्या दिसू लागलं. त्याच्या मागे सर्वात मोठा कारण आहे कम्प्यूट, GPU, ग्राफिकल प्रोसेस युनिट म्हणतात त्याला, आणि त्याला क्लाउड पॉवर. क्लाउड माहिती कोणाला? क्लाउड काय काय? बोला स्टोरेज. बरोबर, क्लाउड स्टोरेज. क्लाउड म्हणजे काय? ही माहिती माझ्या लॅपटॉपवर स्टोरेज आहे. ओके, आता जर समजा एखादी माहिती मला इंटरनेटवर घ्यायची, ती क्लाउडवर आहे. क्लाउड म्हणजे इंटरनेटवर कुठेतरी बाहेर एक सर्व्हर आहे, त्याच्यावर माहिती मिळते, एवढं सिंपल. क्लाउड म्हणजे ढगात, म्हणजे त्याचा अर्थ तोच आहे. ठीक आहे, तर क्लाउडमुळे शक्य झालं, कारण जगातली सगळी माहिती एका जागी तुम्ही प्रोसेस करू शकता, बरोबर. आणि त्याच्यानंतर अल्गोरिदम, डीप लर्निंग मगाशी सांगितलं मी जसं. ओके,
आणि ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर ते, आणि इंटरफेस म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेत बोलू शकता. तुम्हाला प्रोग्रामिंग कोडिंग लँग्वेज शिकायची गरज नाही. तुम्ही तुमच्या भाषेत त्याला कमांड देऊ शकता. मला हा निबंध लिहून दे, मला हा एखादा काही पण माहिती पोएम बनवून दे. तर तो इंटरफेस डेव्हलप झाला आणि त्याच्यामुळे शक्य झालं. आता या ही एक गोष्ट, एक फॅमिली. फॉर एक्झाम्पल कसं आहे की पहिली गोष्ट कसं, रूल बेस्ड म्हणजे अल्गोरिदम बेस्ड. जसं मी गुगल मॅपचा एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, किंवा बँकेचे ऍप्लिकेशन असतील, त्याच्याप्रमाणे हे करा, हे केलं तर हे करा, नाही तर हे करा, हे त्याच्यामध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे. त्याप्रमाणेच तो काम करतो. हे अगोदर होतो. इफ आणि देन कंडिशन, हे थोडं टेक्निकल आहे. त्याच्यानंतर मशीन लर्निंग आलं, त्याचा पार्ट डीप लर्निंग आहे, म्हणजे पॅटर्न ओळखायला लागला तो. आणि त्याच्यानंतर त्याचा आणखी डीप लर्निंग म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. जसं मी म्हटलं की 4 पायाचा प्राणी आहे. तो 4 पायाचा प्राणी गाय पण असू शकतो, गाढव पण असू शकतो, कुत्रा पण असू शकतो. मग तो कुत्राच काय? अच्छा, मग त्याची हाईट थोडी कमी आहे. अच्छा, आणखी काय कुत्र्याचे काय आणखी वेगळ्या गोष्टी? अच्छा, त्याचं तोंड पण थोडं कमी आहे, किंवा त्याचा कलर वेगळा आहे गायीपेक्षा. मग ते हे सगळं ओळखते आमचं डीप लर्निंग. ओके, ते शक्य झालं. आणि त्याच्यानंतर जनरेटिव्ह आहे, आपण म्हणतो त्याला जेनी आहे. तुम्ही ऐकलंय जेनी आहे? त्याच्यामध्ये आपण आता जसं व्हिडिओ जनरेट करू शकतो, ऑडिओ जनरेट करू शकतो, टेक्स्ट जनरेट करू शकतो. ओके, ह्या गोष्टी, किंवा कोड जनरेट करू शकतो प्रोग्रामिंगचा. याला म्हणतात जेन एआय. तर जेन एआय जो आहे तो आता आपण जेन एआय वापरतोय. ओके, आणि आता एजंट्स पण आहेत. म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासून एजंट्स आहेत. एजंट हे फार टॉपची गोष्ट. म्हणजे कोणाला एआय शिकायचं आहे तर बेसिक पासून सुरुवात केलं तर एजंट हे टॉपला आहे. एजंट म्हणजे कोणतीही गोष्ट ऑटोमेट करणं. फॉर एक्झाम्पल, आता इथे लाईट सिस्टम आहे. ओके, आता तुम्ही बसलाय, इथे लाईट ऑटोमॅटिक आल्यावर चालू झाली पाहिजे, फॅन चालू झाला पाहिजे. तो फॅन पण समजा मुलं तिथे बसलेत त्या जागी, तर ते 2 फॅनच चालू झाले पाहिजे. इथे कोण नाही तर हा फॅन बंद राहायला पाहिजे. हे सगळं ऑटोमॅटिक होणं, याला म्हणतात एंड टू एंड ऑटोमेशन. ही गोष्ट आज शक्य आहे. प्रत्येक गोष्ट, असं कोणतंही तुमचं काम असो ते पूर्णपणे ऑटोमेट करू शकता. त्याच्यासाठी माणसाची गरजच नाही काहीच करायची. सगळं एआय ठरवेल. त्याला म्हणतात एजंटिक एआय. ओके, ते फार अवघड होईल, डीप आहे थोडं. तर आपण त्याच्यावर जास्त टाईम नाही, आपण पुढच्या याच्यावर जाऊया. आता सिंपल एआयचा वापर कोण कोण करतो तुमच्याकडे? कशासाठी करता? कोणते 5 जणांनी सांगायचं मला पटकन. बिंदास उभं राहायचं, काही पण असेल, घाबरायचं नाही, पटकन. नाहीतर मी एकेकाला कोणला तरी उठवेल. हा, सांग ना, उभं राहा. आम्हाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर आमच्या प्रश्नांचं उत्तर मिळण्यासाठी आम्ही त्याचा वापर. बरोबर, चांगला आहे, गुड. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ही टेरी प्रत्येकाकडे पाहिजे, घाबरायचं नाहीये. जे काय असेल बोला. कोण सांगता अजून? घाबरू नको, सांग. पाहतच नाही मला. कशासाठी वापर करतो? काही पण असेल, वापर नाही करत ते पण सांग. नाही करत, सांग. रिपोर्ट लिहिण्यासाठी. व्हेरी गुड. म्हणजे काही पण गोष्टी ड्राफ्ट करण्यासाठी वापर करतो. काही पण समजा एखादा लेटर लिहायचंय कोणाला, किंवा निबंध लिहायचा आहे, काही पण त्याच्यासाठी. गुड, चांगला. अजून मुलींकडे एक कोणीतरी? वुमनला इक्वॅलिटी पाहिजे. वुमन तर बोलतच नाही, कसं करायचं आता? एकही नाही कोणी बोलायला. अरे वापरता का नाही? काही पण चुकीचं असो बोला, घाबरू नका. अरे फोटो काढायला वापरते, फोटो एडिटिंगला वापरते. बरं, कोण कोण एआय वापरतो तुमच्यामध्ये? आता हात तर कोण वरती करणारच नाही. सगळ्यांना वाटेल मला विचारेल. कोणच वापरत नाही आहे. बरं, ठीक आहे. के नावाने असणाऱ्या मुली कोणत्या आहेत? के नावाने स्टार्ट होतं. हात वर करा प्लीज. त्याने के कोणाकोणाचं के वरनं नाव स्टार्ट होतं? के नावच नाही. ए वरनं सांगा. ए, प्लीज उभा राहा तुम्ही. सांगा कशासाठी वापरतात? अरे तू वापरलं का आहे कशासाठी? कशासाठी वापर? बरोबर. जसं उदाहरण ते काय सोपं केलं हे का? सांगायचं, एवढं सोपं आहे. ठीक आहे. अभ्यासामध्ये वापर. कोणत्या विषयाचा अभ्यासामध्ये? सायन्समध्ये. ओके, सायन्समध्ये. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी.
very good. तुम्ही कसं घाबरता? फॉर्मॅटिंग एखादा म्हणजे आपण वर्ड मध्ये बरोबर आहे. काहीतरी टाईप केले किंवा त्याला फॉर्मॅटिंग वगैरे द्यायचं असेल तर, किंवा कोड एखादा कोड कशा प्रकारे रन केला जातो किंवा कोड त्याला आम्ही ती माहिती घेते प्रश्न टाकून. बरोबर. कोड म्हणजे प्रोग्रामिंग साठी वापरतात. प्रोग्राम कोड म्हणजे कोणता? कसला कोड? सी C++. व्हेरी गुड. खूप छान वापरतात ते काळ्या वाजवण्यासाठी. म्हणजे प्रत्येकाला येत आहे, पण बोलायला काही नाही. 2 मिनिट उभं राहायचं, बोलायचं नाही. चुकलं तर चुकलं, नाही बोलता नाही. परत कधी शिकणार? मग असं तर लाईफ टाईम आपण शिकणारच नाही. बरोबर. ठीक आहे. तर आपण आता पुढे जाऊया. इथपर्यंत समजते सगळ्यांना नक्की? आवाज नाही आला म्हणजे काही समजत नाही वाटतं. समजतंय? ओके, गुड. आता आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकणार आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ओके. प्रॉम्प्ट कोणाला माहिती आहे? प्रॉम्प्ट कोण देतं? सगळेच आता घाबरू नका, पटापट आपलं इंटरॅक्टिव्ह ठेवायचं ना सेशन. तुमच्यामध्ये नका चर्चा करू, माझ्याशी हात वर करा, माझ्याशी बोला. ठीक आहे. जे काही चुकीचं असेल, वाईट बरोबर असेल सांगा. एकमेकांना नका प्रॉम्प्ट करू तुम्ही. मला सांगा प्रॉम्प्ट म्हणजे काय माहितीये? प्रॉम्प्ट म्हणजे जे ChatGPT आहे, याला म्हणतात लार्ज लँग्वेज मॉडेल्स. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्ही जी गोष्ट लिहिता, त्याला विचारता, त्याला म्हणतात प्रॉम्प्ट. ओके. तर प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी समजा तुम्हाला एक शिक्षक आहेत, असं विचार करा, एक शिक्षक आहेत तुमचे, आणि त्यांच्याकडनं तुम्हाला एका गोष्ट परफेक्ट एकदम आन्सर पाहिजे, उत्तर पाहिजे एकदम बरोबर. तर बरोबर तंतोतंत उत्तर देण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? प्रश्न व्यवस्थित विचारला पाहिजे. बरोबर. जर तुम्ही प्रश्न व्यवस्थित विचारलाच नाही, त्याचं उत्तर येईल का व्यवस्थित? नाही ना. येईल का? नाही. मग त्याच्याप्रमाणे जे ChatGPT आहे किंवा LLM आहे, त्यांना प्रॉपर गोष्ट तुम्ही विचारली नाही तर तो उत्तर देईल का? नाही. मग ती गोष्ट कशी विचारायची याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ओके. काय विचार, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचे घटक काय आहे? ओके. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे रोल. आता तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? विद्यार्थी, स्टुडंट. बरोबर. तो एक तुमचा रोल झाला. बरोबर. कळलं? रोल म्हणजे काय? तुम्ही कोण आहात म्हणजे माहिती जो विचारायचा प्रयत्न करतोय तो कोणत्या दृष्टिकोनातून विचारायचा प्रयत्न. कधी तो एखादा समजा कवी असेल, किंवा कधी एखादा विद्यार्थी असेल, कधी एखादा सायंटिस्ट असेल, कधी एखादा प्रोग्राम लिहिणारा कोडर असेल. बरोबर. मग समजा मी कोडर आहे, तुम्ही काय लिहिल? मी एक प्रोग्रामर आहे, हा माझा रोल झाला. बरोबर. असा विचार. पहिली गोष्ट कळलं, रोल काय झाला, समजलं? म्हणजे रोल इम्पॉर्टंट काय? तुम्ही रोल सांगितल्यावर त्याला कळतं की मला कोणाप्रमाणे उत्तर द्यायचंय. समजा तुम्हाला बोलायला लावलं एक निबंध लिहा किंवा एक लेटर लिहा. तुमची लेटर लिहायची भाषा साधी आहे, आणि तुम्हाला म्हटलं शासकीय एक लेटर लिहा, त्याची भाषा वेगळी आहे. बरोबर. प्रत्येकाची लँग्वेज वेगळी आहे, भाषा लिहायची, पत्र लिहायची. तर ती भाषा त्याला कशी कळेल की तुम्ही कोण आहात? त्यासाठी रोल महत्वाचा आहे. बरोबर. कळलं? त्याच्यानंतर दुसरं आहे टास्क. टास्क म्हणजे काय करायचंय तुम्हाला. बरोबर. मग तुम्हाला काय करायचंय? समजा कोणाला एखादा निबंध लिहायचा आहे, कोणाला एखादा प्रोग्रामिंग कोड लिहायचा आहे, कोणाला एखादी इमेज जनरेट करायची, कोणाला एखादा व्हिडिओ बनवायचा आहे, किंवा कोणाला एखाद्या रिसर्चची माहिती शोधून आणायची. बरोबर. त्यासाठी तुम्हाला टास्क महत्वाचा आहे. बरोबर. टास्क. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ. त्या गोष्टीचा संदर्भ काय आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजे की महात्मा गांधींच्या या देशाविषयी काय त्यांचं योगदान आहे, एक तुम्हाला माहिती आहे पाहिजे. बरोबर. आता महात्मा गांधींचं देशासाठी एक नाही, खूप सारे योगदान आहे. सामाजिक आहे, राजकीय आहे. ओके. किंवा तुमचं माणसाचं जीवन धर्मापासून कसं जातीपासून उच्च उठाव याच्यासाठी पण आहे. बरोबर. तर तुम्ही कशावर सांगताय? तुम्हाला राजकीय दृष्ट्या पाहिजे का त्यांनी काय केलं भारतासाठी, किंवा त्यांनी जाती काय म्हणतात उन्नर्मल काय शब्द आहे, जाती हटवण्यासाठी काय केलंय, त्याच्यासाठी काय योगदान आहे. किंवा तुम्हाला पाहिजे की गांधी आध्यात्मिक दृष्ट्या काय माणूस होता, शिकायला पाहिजे. तर तो झाला कॉन्टेक्स्ट. कळलं? कशा संदर्भात विचारलाय. त्याच्यानंतर असतं कन्स्ट्रेंट्स. कन्स्ट्रेंट म्हणजे
तुम्हाला एखादी जी माहिती आहे ती काय लिमिटेशन, तुम्हाला माहिती पाहिजे किती पाहिजे, 150 मला शब्दात पाहिजे, मला 200 शब्दात पाहिजे, 500 शब्दात पाहिजे, आणि त्याचा ऑडियन्स कोण आहे, ऑडियन्स म्हणजे मी कोणासाठी लिहितोय. समजा मी एखाद्या लेक्चरसाठी ती माहिती पाहिजे, मला गांधीवर बोलायचंय खूप सारं, मग त्याच्यासाठी मला काय करायचं, ती मला ऑडियन्सला सांगायची माहिती, बरोबर. मग त्याप्रमाणे ऑडियन्सच्या हिशोबाने लिही, किंवा मला स्कूलच्या निबंधासाठी लिहायचे त्या हिशोबाने लिही, त्याला म्हणतात कन्स्ट्रेंट्स. कळलं. त्याच्यानंतर आउटपुट, तुम्हाला आउटपुट जो देणार आहे तो कशा स्वरूपात पाहिजे, त्याचा व्हिडिओ बनवून पाहिजे, ऑडिओ बनवून पाहिजे, चित्र बनवून पाहिजे, किंवा एखादा निबंध स्वरूपात पाहिजे, पत्र स्वरूपात पाहिजे, याला म्हणतात आउटपुट. कसं आहे त्याच्यामध्ये टेबल, बुलेट्स, ईमेल पण आलं, प्लॅन म्हणून पाहिजे, एखादी गोष्ट तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची असेल सगळं आलं. आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू कशासाठी महत्वाचं आहे की तुम्हाला जसं म्हटलं की तुम्ही जी माहिती विचारताय ती माहिती त्याला माहिती आहे की ह्या माणसाची पर्सनॅलिटी काय आहे, अच्छा हा माणसाचे विचार काय, त्याप्रमाणे तो त्याला जे आवडते तीच माहिती द्यायचा प्रयत्न करतो. पण मग त्याला चॅलेंज करण्यासाठी भाई तू मला ती माहिती नको देऊ, मला जी खरी आहे ती माहिती दे ऑथेंटिक. म्हणून त्याला लास्टला रिव्ह्यू, म्हणजे ही दिलेली माहिती पुरात तपासून पहा ही जेन्युइन आहे का, खरी आहे का, याला म्हणतात रिव्ह्यू. कळलं. ते दिलं नाही, समजा हे जरी रिव्ह्यू जरी स्किप केलं तर त्याचं जे आउटपुट असेल तो देईल ते बायस असू शकेल. बायस म्हणजे काय, बायस समजतं सगळ्यांना. बायस म्हणजे ती गोष्ट त्याच्या ऑलरेडी त्याला माहिती आहे तुमचा स्वभाव काय, तर त्याच्याप्रमाणेच तो देईल, ना की ती सत्य जे आहे ते तुमच्या समोर मांडेल. कळलं. त्यात तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बीजेपी पार्टीच आवडते, मग ती बीजेपीच्या अगेन्स्ट काय गोष्ट सांगेल का तो, नाही. काही विचारलं तर तुम्हाला असं वाटतं की गांधी हे वाईटच होते, बरोबर, मग तुम्हाला तो गांधींच्या त्याच बाजूने दाखवायचा प्रयत्न करेल. कळलं का. तसं म्हणून त्यासाठी रिव्ह्यू महत्वाचा आहे. बरं, आता मला काय करायचंय, तुम्ही वापरताय ना, एकाने कुणीतरी उचलून एक एक्झाम्पल सांगायचं का, साधं, काही टेन्शन नाही घ्यायचं, चुकलं तर मी आहे तुम्हाला. ओके. कोणी पण मुलांमध्ये एकदम पटकन. आता हे सांगितलं. पहिली गोष्ट रोल म्हणजे काय, कोण सांगतं पटकन, हे महत्वाचं आहे म्हणून पटकन रिपीट करतोय मी, कारण याचा उद्देश आहे की समजणं तुम्हाला. मी फक्त माहिती इथं आलोय द्यायला, याचा काहीच उपयोग नाही. राईट. तुम्हाला जर AI वापरायचं आहे तर ह्या फॉर्मॅट तुम्हाला हेच शिकायचं आहे, बाकी काही नाही. बाकी शिकायला तर भरपूर काही आहे, पण ते तुमच्या इच्छाशक्तीवर आहे. बरोबर सर. त्याच्याप्रमाणे कोण सांगतं रोल म्हणजे काय, पटकन एक जण बरं भेटत, तुम्ही ना नेक्स्ट. हा सांग एक पटकन. याच्यात रोल म्हणजे काय, रोल म्हणजे काय, तुला काय समजलं. घाबरू नको, काय नाही, कोण नाही, सगळं आपल्यासारखं तुझ्यासारखेच असेल, कोणाला घाबरायचं. रोल म्हणजे काय, भूमिका. बरोबर. म्हणजे तुझा रोल काय, स्टुडंट. बरोबर. गुड. ओके. आता रोल कळलं, टास्क कळलं. टास्क कळलं की नाही, हात वर करा कोणाला पटकन. टास्क कोणाकोणाला समजलं, हात वर करत नाही त्यांना काही समजलं असं वाटतं मला. नाही समजलं का, अरे हात वर करा म्हणजे उठवणार नाहीये, फक्त हात समजले का तेवढंच सांगा. टास्क समजलं का, ते पण नाही समजलं कोणाला, अरे हात तर वरती करा. समजलंय म्हणून. समजलंय. ज्यांनी समजलं, नाही समजलं ते परत सांगा. समजलं का टास्क, हात वरती करा तर समजेल मला. नाही समजलं, तुम्हाला नाही समजलं का मध्ये मागे बसलो तुम्हीच ती घे. हात वर नाही समजलं तर सांगा, नाही समजलं मी परत सांगतो. टास्क म्हणजे तुम्हाला काय करायचंय, काय पाहिजे. म्हणजे काय, मला एखादी समजा तुमचं शेती कोण कोण करतं, बरोबर. आता तुम्हाला समजा शेतीवरती कोणकोणते करपा रोग असतो, बरोबर, माहिती आहे कोणाला करपा, बरोबर. आता करपा रोग कशामुळे येतो आणि त्याच्यावर समजा मला त्याच्यावर उपचार सांगा, हा तुमचा एक टास्क आहे, बरोबर. तुमच्या भाषेत एक्झाम्पल सांगा. मग त्याच्यामध्ये रोल काय येईल तुमचा, रोल काय पटकन सांगा. फार्मर. फार्मर, शेतकरी. बरोबर. टास्क काय येईल, करपा रोगावर काय, टास्क काय, करपा रोगावरील औषध शोधून सांगणे, हे टास्क झालं, बरोबर. त्याच्यानंतर कॉन्टेक्स्ट, संदर्भ. संदर्भ काय की करपा रोग समजा उन्हाळ्यात येत असेल, पावसाळ्यात असेल, किंवा काही गोष्टीमुळे, मला काही टेक्निकल माहिती नाहीये, शेतीशी एवढं संदर्भ नाही आता माझा, पण मग त्याचा कॉन्टेक्स्ट देणं, बरोबर.
समजा मला करपा रोग माझं पीक लावल्यानंतर मला 10 दिवसांनी आला, किंवा करपा रोग आत्ता बरोबर होता पण मध्ये दव पडलं त्याने आला. मी हे चुकीचं असेल पण मी उदाहरण देतोय. ओके, त्याला म्हणतात संदर्भ. कळलं? त्याच्यानंतर कॉन्स्टंट म्हणजे त्याचा ऑडियन्स कोणासाठी पाहिजे. मला शेतकऱ्याला त्याचं सोल्युशन पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी त्याची लेंथ काय आहे, किती म्हणजे पानं मला सिंपल त्याची माहिती 150 शब्दात सांगा. कळलं? त्याच्यानंतर आउटपुट काय, मला सिंपल भाषेत साध्या सांगा की बाबा 150 शब्दात सांगा. त्याचं मला लेटर नाही लिहायचं, काय नाही, मला सिंपल माहिती पाहिजे, माहिती स्वरूपात सांगा. याला म्हणतात आउटपुट. कळलं? आणि रिव्ह्यू मध्ये मी काय सांगेन, ही माहिती ऑलरेडी कोणी जर तुम्हाला माहिती दिली, याची जी माहिती आहे, जी सायंटिफिक दृष्ट्या ही माहिती बरोबर आहे की याचा रिव्ह्यू करून परत सांगा, याला म्हणतात रिव्ह्यू. कळलं? किंवा याच्यात असं पण म्हणू शकता की करपा रोगावर तुम्ही जे उपचार सांगाल त्याची तुम्ही जो उपचार सांगितलाय सायंटिफिक दृष्ट्या याची शक्यता किती आहे, हे जर औषध वापरलं तर हे ठीक होईल याची शक्यता किती आहे, त्याला म्हणतात रिव्ह्यू. कळलं? आता एक एक्झाम्पल कुणी सांगाल का? एक एक्झाम्पल कुणी पण सांगाल का? एक फक्त कुणी पण वेगळं उदाहरण घ्या, काही पण. समजलं नाहीये म्हणजे कोणाला अजून? तर सांगा लवकर. याच्यावर तुमची क्वेरी डिझाईन होणार. हे बेसिक तुम्हाला कोणी बोरिंग होतात ना असे. तुम्हाला एखादी गोष्ट विचारायची आहे ना, तर तुम्हाला त्याचं टास्क ठीक आहे, आपण पाहूया. चला आता एक उदाहरण पाहूया. बिग प्रॉम्प्ट काय? ओके, इकडे पहा. सगळ्यांचं लक्ष आहे. राईट अबाउट एआय. समजा एआय विषयी कोणाला माहिती नाहीये, आपण काय लिहितो, आता तुम्ही जे सर्व सगळ्यांना यूज करता यायचा तो असा करताय. तुम्ही काय करताय, राईट अबाउट एआय, सिंपल माहिती, एवढा प्रश्न तुम्ही लिहिता. बरोबर? पण ही माहिती फार जेनरिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही डेप्थ नाहीये, खोलपणा नाहीये, वरच्यावर माहिती आहे. बरोबर? हे त्याला खूप ब्रॉड ऑडियन्स पर्पज फॉर्मॅट काहीच नाही. बरोबर? काहीच नाही. त्याच्यापेक्षा आणखी चांगला प्रॉम्प्ट काय असेल, एक्सप्लेन एआय इन सिंपल इंग्लिश फॉर बिगिनर्स. म्हणजे जे नवीन लोक आहेत ज्यांना शिकायचं त्यासाठी एआय साध्या भाषेत समजावून सांगा. हा एक सिंपल प्रॉम्प्ट झाला. आणखी त्याच्यापेक्षा छान. बरोबर? पण त्याच्यापेक्षा प्रोफेशनल म्हणजे जो शास्त्रीय दृष्ट्या चांगला प्रॉम्प्ट असेल तो काय असेल, पहिला इकडे ऍज अन एआय ट्रेनर, म्हणजे रोल असेल एआयचा ट्रेनर हा रोल आहे. बरोबर? कळलं? जसं शेतकरी रोल होता, स्टुडंट रोल होता, तसा एआय ट्रेनर म्हणजे एआय शिकवणारा प्राध्यापक. ओके, त्याचा एक रोल झाला. एक्सप्लेन एआय टू ऑफिस एम्प्लॉईज. कोणाला सांगायचं? ऑडियन्स कन्स्ट्रेंट. की कोणाला सांगायचंय? ऑफिस एम्प्लॉईजला सांगायचंय मला इन 150 वर्ड्स. आता ऑडियन्स का महत्वाचं आहे? तुम्ही विचार करा, एखादा माणूस ज्याला एआयचा माहित नाही, त्याला पण एआय शिकवायचं, त्याला वेगळी भाषा वापरायला लागेल, त्याला उदाहरणं वेगळी लागतील. ज्याचं शेतीत काम करतो तो शेतीच्या भाषेतच सांगायला लागेल, जो सायन्स मध्ये काम करतो त्याला सायन्सच्या भाषेत सांगायला लागेल, जो आर्टचा विद्यार्थ्याला आर्टच्या भाषेत सांगायला लागेल. त्यासाठी ऑडियन्स महत्वाची. कळलं? म्हणून त्यांनी लिहिलंय ऑफिस एम्प्लॉईजच्या याच्यासाठी सांगा, ऑफिसमध्ये जे काम करतात 150 शब्दामध्ये. ओके, विथ वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल देऊ, वन रिस्क. त्याची आता एआयची माहिती म्हणजे काय त्याचे पण डिटेल पाहिजे ना, कॉन्टेक्स्ट. त्याला म्हणतात वन एक्झाम्पल, म्हणजे एक उदाहरण देऊन आणि त्याची एक रिस्क आणि 3 प्रॅक्टिकल त्याच्या टिप्स सांगा. प्रॅक्टिकल त्याच्या एआयच्या कोणकोणत्या टिप्स आहेत त्या 3 सांगा. म्हणजे हा बेटर प्रॉम्प्ट झाला. म्हणजे याने काय करतो, गुगल तुम्ही सर्च केल्यावर एखादी माहिती टाकल्यावर खूप सारे पेजेस येतात. बरोबर? मग तुम्ही एक एक करून ओपन करता. बरोबर? आता गुगलने याच्यामध्ये फरक काय आहे की हा तुम्हाला टू द पॉइंट जी माहिती पाहिजे आहे ती देतो आम्ही. आणि ही कॅपॅबिलिटी पहिली कधी शक्य नव्हती. तुम्ही विचार करा की तुम्हाला सायन्सचे स्टुडंट आहे किंवा तुमच्या आर्टचे कुठे असो, तुम्हाला सायंटिफिक एखादी इन्फॉर्मेशन शोधायची, रेफरन्स बुक तुम्ही शोधताय, त्याच्यामध्ये बुकमध्ये जाऊन माहिती शोधताय, तुम्हाला ते पहिलं बुकचं नाव शोधायला लागतं, मग त्या बुक पूर्ण वाचून कोणत्या पेजवर ते शोधायला लागतं, सगळं शोधायला लागतं. ते आता तसं राहिलं का नाही. तुम्ही जर त्याला व्यवस्थित प्रॉम्प्ट दिला तर तीच माहिती जी तुम्हाला पाहिजे, बाकीची माहिती नाही, फापट पसारा काही सांगणार नाही. तुम्ही विचारलं तीच माहिती तीच आणून देईल. मग बाकीचा तुमचा टाइम किती वाचला, त्याच्यामुळं खूप टाइम वाचेल. आणि त्याने काय होईल की तुमचा टाइम वाचेल,
आणि तुम्हाला टू द पॉइंट स्पेसिफिक माहिती भेटेल. आणि तुमच्यामध्ये जो सर्च करण्यासाठी जो आळस आहे जो लागतो आपल्याला की अरे गुगल सर्च करून हे पण ओपन करते पण त्यातनं मग बरोबर माहिती शोधा, ती पण कमी होईल. तुम्हाला माहिती शोधण्याची जास्त इच्छा निर्माण होईल कारण ती शोधणं सोपं झालं आता. बरोबर. आता त्याच्यामध्ये आणखी दोन प्रॉम्प्टचे एक्झाम्पल सांगितले की ऍक्ट ॲज अ पेशंट सायंटिस्ट. आता अगेन म्हणजे आता ही इंग्लिशमध्ये आहे पण हे सगळं मराठीमध्ये पण देऊ शकता तुम्ही. बरोबर. भाषा ही ज्ञानाचं भाषेचं काही कोणाकोणाला वाटतं इंग्लिश न येणं ही थोडासा कमीपणा वाटतो. हातवर करा. इंग्लिश न येणं कोणाला कमीपणा वाटतो. तू एकच ब्रेव आहे. बाकींना नाही कोणाला कमीपणा वाटत इंग्लिश. कोणाला वाटतं मराठी येतं म्हणजे मी खूप भारी आहे महान आहे ते पण नाही वाटत. सायन्स टीचर बोर्ड ऑडियन्स 13 वर्षाचं बोर्ड मुलांचं. कसं असतं भाषा आणि ज्ञान याचा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. ज्ञानाचा भाषेची काही संबंध नाही. ओके. पण भाषा हे ज्ञान पेपर देताना व्यक्त करायचं माध्यम आहे. बरोबर. प्रॉपर तुम्हाला भाषा नाही आली कोणती भाषा असेल जर तुम्ही व्यक्त करू शकाल का ज्ञान. समजा तुम्ही इंटरव्ह्यूला गेले भाषा यायला पाहिजे म्हणजे मराठी असो इंग्लिश असो कोणती तरी भाषा यायला पाहिजे तर तुम्ही त्यावर बोलू शकाल. बरोबर. तर त्यामुळे तुम्ही LLM लार्ज लँग्वेज मॉडेल असल्यामुळं तुम्ही कोणत्याही भाषेत त्याला प्रॉम्प्ट देऊ शकता. मराठीत देऊ शकता, हिंदीत देऊ शकता आणि हीच पॉवर आहे. गुगलवर असं नाही देऊ शकत. स्पेसिफाय करावं लागेल. दिले तरी त्यामध्ये तो मिस्टेक करेल आहे त्याच्यामध्ये पण AI ला लार्ज लँग्वेज मॉडेलमुळे हे शक्य आहे. ओके. कारण त्याला सगळ्या भाषा येतात. आता याच्यामध्ये एक्झाम्पल काय की फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण माहिती आहे तुम्हाला. बरोबर. तर त्याने काय सांगितलं एक साधा प्रॉम्प्ट आहे प्रकाश संश्लेषण एका 13 वर्षाच्या मुलीला शिकायचं. बरोबर. त्याने किती प्रॉम्प्ट दिले पहा. ऍक्ट ॲज अ पेशंट सायन्स टीचर. सायन्स टीचरच्या प्रमाणे तुम्ही कन्सिडर तुमचा रोल आहे एक आणि त्याच्यामध्ये सायन्स टीचर काय एक्सप्लेन करते प्रकाश संश्लेषण. ओके. फोटोसिंथेसिस. त्याच्यामध्ये पण सांगितलं की 13 वर्षाच्या मुलीला कॉन्टेक्स्ट 13 वर्षाच्या प्रकाश संश्लेषण तुम्ही एका सायंटिस्टला पण सांगू शकता एखाद्या लहान 2 वर्षाच्या मुला पण सांगू शकता 13 वर्षाच्या मुलीला पण सांगू शकता. ओके. आणि युजिंग अ किचन अनालॉजी. किचन अनालॉजी म्हणजे काय तुम्ही किचनचं उदाहरण देऊन सांगा. जसं किचन मध्ये आपण चहा करायचा आहे तर चहा करायला काय वापरतो चहा पावडर साखर वापरतो त्याच्यामधनं काय होतं मग चहा तयार होतो मग त्यातनं चहा पावडर बाजूला राहते. तसं प्रकाश संश्लेषण मधनं कसं ऑक्सिजन तयार होतं ते बाय प्रॉडक्ट ऑक्सिजन असतं ही गोष्ट सांगा. आणि याच्यामध्ये आणखी भाग म्हणजे ऍडव्हान्स कसं आहे म्हणजे आफ्टर एक्सप्लेनिंग म्हणजे शिकवल्यानंतर आस्क मी 5 क्विज क्वेश्चन्स म्हणजे त्याच्यावर 5 प्रश्न विचारा आणि डू नॉट गिव्ह आन्सर्स अंटिल आय ट्राय. त्याचे उत्तर पण देऊ नका मला. त्यातनं काय होतं म्हणजे तुम्ही स्वतः एखादी गोष्ट शिकण्यासाठी पण यायचा यूज करू शकता. एक असतं की स्पून फिडिंग म्हणजे डायरेक्ट येऊन माहिती तुम्हाला सांगणं जशीच्या तशी. एक असतं की इनडायरेक्टली प्रश्न विचारून स्वरूपात तुम्हाला शिकवणं. बरोबर. म्हणजे हा किती चांगला वापर आहे. तुम्हाला एखादा सायन्सचे तुमचे क्वेश्चन असतील किंवा आर्टचे तुम्ही अशा प्रकारे शिकू शकता. हे कधीच शक्य नव्हतं. याच्यासाठी म्हणजे अजून 10-15 वर्षांनी कॉलेज वगैरे हा कन्सेप्टच राहणार नाही माझ्या मते. सगळं आउटडेट काहीच राहणार नाही कारण आता जगातले जे टॉपचे विद्यापीठ आहेत MIT म्हणा स्टॅनफोर्ड म्हणा जे अमेरिकेत आहेत किंवा UK मध्ये आहेत किंवा युरोपमध्ये आहेत ते सगळ्यांची जे शिकवतात ना ते त्यांची माहिती आज तुम्ही सगळे शोधू शकता. त्यांच्याप्रमाणे त्यांचे टीचर जसे शिकवतात ते तुम्ही यायला विचारून AI त्यांच्या भाषेत समजावून सांगेल तुम्हाला. पण त्यासाठी तुम्हाला काय आलं म्हणजे प्रॉम्प्ट किंवा सायन्सचा एखादा कन्सेप्ट आहे आपल्याला कळत नाही आपण पाठ करतो. बरोबर. एखादा थेरम असेल किंवा इक्वेशन असेल जबरदस्ती पाठ करतो पण ते समजल्यावर किती सोपं जाईल. मग ते समजण्यासाठी तुम्ही प्रॉम्प्ट कशा प्रमाणे लिहू शकता. तुम्हाला शिकण्यासाठी वापरू शकता एखाद्या रिसर्च साठी वापरू शकता कोड लिहिण्यासाठी वापरू शकता. त्याचे खूप सारे यूज केसेस आहेत. फक्त काय पाहिजे इच्छाशक्ती. म्हणजे आता मला सांगा AI तुमच्यामध्ये जे वापरतात ते फ्री व्हर्जन वापरता की पेड व्हर्जन वापरता. फ्री व्हर्जन. बरोबर. पेड व्हर्जन वापरायचा खर्च किती आहे. पेड व्हर्जन वापरायचा खर्च किती आहे माहिती आहे कोणाला. बरं महिन्याला खर्च किती करतो. एक मुलगा असेल त्याला 1000 रुपये तुमचा पॉकेटमध्ये आहे का कोणाचा असतो असेल ना 1000 रुपये आहे 1000 पण नाही
मला तर खरं वाटत नाही आमच्या मोबाईलचा रिचार्ज 250 रुपयाचा असेल, 250-300 रुपयाचा. अरे पॉकेट मनी म्हणजे तुमचा चहा नाश्ता, चहा, वडापाव, नाश्ता, इकडे मोबाईल फिरणे, रिचार्ज करायचे. इकडे जाणे, याच्यासाठी मी लागणारा वडिलांना खर्च. जाऊन विचारा की मी महिन्याला तुम्हाला किती रुपये वडील तुम्हाला पडतात. थोडक्यात इकडे यायला तुम्ही बसने येत असाल हो, किंवा तो गाडीवर सुद्धा येत pocket असाल, moneyच आहे. तर ते सोडून बाकीचे किती पैसे भेटतात तो तुमचा पॉकेट मनी, बरोबर. तर मला काय म्हणायचंय, तुम्ही पेड व्हर्जन जे आहेत बेसिक चेक करा, दोघा तिघांमध्ये शेअर करू शकता, ते वापरा. का माहितीये, जे पेड व्हर्जन आहेत ना ते जास्त Specific. लेटेस्ट ट्रेन आहेत ते, त्याच्यामध्ये जी माहिती आहे ती PPT खूप आहे. पटकन व्यवस्थित तुम्हाला आहे. पाठव, WhatsApp. बाकीचे जे आहेत त्याच्यामध्ये माहिती बरोबर येत हेच नाही. महत्त्वाचं आणि आहे. मग 3-4 त्यामुळे काय slides खूप करा, महत्त्वाचं. इन्व्हेस्ट पैसे करायचे अशा ठिकाणी करा. मी सांगेन. माझ्याकडे आखी PPT. दोघा तिघा जण वापरू WhatsApp ला. शकता एक अकाउंट घेऊन, पेड घेऊन, समजा 1,500-2,000 रुपये त्याचा खर्च आहे, तिघा चौघात वापरा ते. 300-400 रुपये जड नाहीत ना कोणाला, काय सर, नाही. पण इच्छाशक्ती पाहिजे. म्हणजे तुम्ही विचार करा, आम्ही म्हणजे paid version जास्त जेव्हा connect शिकायला होतो करायला आम्हाला कोणतं स्वस्त आहे. बुक शोधायचं असेल ना, माहिती म्हणजे मंथली खूप अवघड होतं. 300-400 रुपये काहीच नाही. बुक शोधा, रेफरन्स बुक त्यातनं शोधा, बुक्स पण अवेलेबल नसायचे. आता तुम्ही विचार करा, आज एखादं अमेरिकेत बुक पब्लिश झालं ते तुम्हाला अवेलेबल आहे दुसऱ्या दिवशी, ठीक आहे. फक्त ज्याला इच्छाशक्ती आहे शोधायची त्याला. तुम्ही आता लायब्ररीमध्ये एक बुक आहे, बरोबर. बुक मध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल 500 पानांचं बुक आहे, तुम्हाला 500 पानं वाचायला खूप दिवस जातात, बरोबर. पण 500 पानं महत्वाचे असतात बुक मध्ये नाही. कदाचित त्याची जर आपण सारांश काढला तर त्याचा सारांश एक 50 पानात निघेल, बरोबर. तीच माहिती महत्वाची असते. तुम्ही कोणतंही बुक देऊन त्याला सांगू शकता की मला 500 शब्दात, 1000 शब्दात, 2000 लाईन मध्ये याचा व्यवस्थित सारांश. पण त्याचा अगेन हाच प्रॉम्प्ट द्यायचा, कशा संदर्भात तुम्हाला कशा दृष्टी माहिती पाहिजे. बरं, त्याचे जे समजा पॉइंट असतील तर त्याच्यामध्ये आणखी डिटेल काय तुम्हाला अपेक्षित आहे सगळं देऊन तुम्ही माहिती काढू शकता. म्हणजे एक बुक जे वाचायला तुम्हाला 10 दिवस 15 दिवस जायचे, तो टाइम तुम्ही एका दिवसात करू शकता. म्हणजे ज्ञान जे आहे ज्ञान किती पटकन भेटू शकतं, हे अगोदर पॉसिबल नव्हतं. तरी मला पण इच्छाशक्ती आहे का, म्हणजे स्लाइड कोणाला शिकायची इच्छा आहे, वाटली तर की कामाची करायला पाहिजे. PPT लगेच मला दाखवतो डेमो. तर 5-6 जण आणि AI मध्ये सगळ्यात महत्त्वाचं बाकीच्यांना इंटरेस्ट नाही. पॅकेज बाकीच्यांना काय एवढं आहे करायचं? बघू शकता, प्रॉम्प्ट इंजिनिअर आपण म्हणतो ना तर मला शस्त्र एक proper सांगा वापरा. तुम्ही गोष्ट की फ्युचर काय तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ओके, मी IT मध्ये काम करतो. 36 पानाचं 24 आता पानात करून दिला आवाज लक्ष द्या इकडे प्लीज सगळ्यांनी. सेकंद. शांतता. तुम्ही एक विचार करा की एक काम करण्यासाठी तुम्ही वेबसाईट माहिती आहे सगळ्यांना, मोबाईल ऍप माहिती आहे, बरोबर. तसेच सॉफ्टवेअर्स असतात वेगवेगळे. ओके, एक सॉफ्टवेअर बनवायला किंवा डेव्हलप करायला एक 50 लाख खर्च आहे. किती? 50 लाख. त्यासाठी समजा 10 दिवसाचं काम आहे, त्याचा खर्च 50 लाख आहे. ते काम काही तासात होतंय यामध्ये. किती तासात? ओके, म्हणजे जे काम 50 लाखाचं ते काही तासात होतंय. तर तुम्ही विचार करा, जे कम्प्युटर, आता तुम्ही विचार करा की जे लोक मोठा रिसर्च करतात किंवा काम करतात कोडिंगचं, कोडिंगमध्ये जॉब हायएस्ट पेड जॉब होते, बरोबर, भारतामध्ये तरी बऱ्यापैकी. का? कारण तिथं लॉजिक होतं, डोकं वापरायला. आता ते डोकं वापरायची गरजच नाही, बरोबर, कारण सगळ्या गोष्टी AI करते. म्हणजे त्यांचे जॉब पण धोक्यात आले लोकांचे सगळे. मग तुम्ही विचार करा, तुम्ही जे काम करताय, तुम्हाला वाटतं तुम्हाला शिकायचं नाही, तुम्ही त्याच्यापासून लांब कसे राहाल. तुम्ही जर शिकलं नाही तर तुम्हाला काहीच भेटणार नाही. याच्याशी फ्रेंडशिप, आता तुम्हाला नवीन वाटेल, काही काही लोकांनी पाहिलं नाही अरे AI काय आहे काय नाहीये, पण तुम्ही त्याच्याशी जर मैत्री केली नाही तर भविष्य अवघड आहे. ही खरी गोष्ट आहे, वस्तुस्थिती आहे. तुम्हाला भारतातली टॉपची IT कंपनी कोणाला माहिती आहे? कोणती कंपनी सांगा? TCS माहिती आहे का तुम्हाला? TCS. TCS, बरोबर. TCS आहे, इन्फोसिस आहे, बरोबर. ह्या कंपन्यांचे व्हॅल्युएशन 50-60% पडले, खाली आले. का माहितीये? त्यांच्याकडं नवीन गोष्ट करायला इनोव्हेशनच नाही. ते काय करतात, माणसं फक्त एक्सपोर्ट हे करतात, कामाला आउटसोर्स करतात माणसं. याच्या पलीकडे त्यांच्याकडे नाहीये. म्हणून त्यांच्या कंपनीचे व्हॅल्युएशन खाली गेले. म्हणजे जी कंपनीचं व्हॅल्युएशन 100 रुपये होतं ते आता 40 वर आले, 30 वर आले. कळते तुम्हाला फरक? एवढा फरक पडलाय. तर मग तुम्ही जर AI शिकला नाही तर काहीच होऊ शकत नाही. इच्छाशक्ती तुला दाखवायला पाहिजे, नाहीतर मग तुम्ही जगाच्या कॉम्पिटिशन पासून मागे राहाल. तुमच्या शेतीमध्ये पण येणार, कोणताही सेक्टर नाही जिथं नाहीये, काहीच होणार नाही. सगळ्या गोष्टींमध्ये AIचा इम्पॅक्ट असेल. त्यामुळं प्रॉम्प्ट कळलं कसं द्यायचा प्रॉम्प्ट? हो. ओके,
त्याच्यानंतर काही एक्झाम्पल आहेत की प्रॉम्प्टच्या अगेन, आपलं आता मी त्याच्यात जाणार नाही. ऑटोमेशन आता प्रॉम्प्ट करताना काही काही रियुजेबल पॅटर्न किंवा स्टार्टर देऊ शकता. एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी, रिराईट करण्यासाठी, समराईज म्हणजे त्याचा सारांश काढण्यासाठी, कम्पेअर म्हणजे दोन गोष्टींना एकमेकांशी तुलना करायची त्याच्यासाठी, क्रिटिक म्हणजे एखादी गोष्टीचं रिस्क काय आहे, गॅप्स काय आहेत शोधण्यासाठी. हे वेगवेगळं आहे. म्हणजे हे स्पेसिफिक वर्ड्स तुम्ही वापरले तर त्या वर्डवर तो त्याप्रमाणे आउटपुट तुम्हाला देईल. एखादी गोष्ट तुम्हाला असं वाटतं की मला एक्सरसाइज करायची आहे आणि मला बॉडी बिल्ड करायची, त्याचा प्लॅन बनवून द्या. तर तो प्लॅन साठी तुम्ही हा कीवर्ड वापरू शकता. रोल प्ले म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात पण तुम्हाला वाटतं मला एका टीचर सारखं ऍक्ट करायचं आहे, त्याला म्हणतात रोल प्ले. ओके. तुम्हाला इंटरव्ह्यूअर फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर तुम्ही इंटरव्ह्यूअर सारखे तुम्हाला क्वेश्चन विचारेल तो काय, त्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. रोल प्ले, क्विज. तर कसं आहे की ह्या गोष्टीची तुम्ही मैत्री करा, एकच सांगेल हेच फ्युचर आहे. तर जनरेटिव्ह एआय हे सांगितलं मी की जनरेटिव्ह एआय काय आहे. त्याच्यामध्ये टेक्स्ट, इमेज, कोड बनवलं तर म्हणतात जनरेटिव्ह एआय. जनरेट करतो. हे टूल्स माहिती आहे कोणाला? चॅट जीपीटी माहिती आहे, क्लॉड माहिती आहे कोणाला? क्लॉड सर्वात पॉवरफुल टूल आहे. ओके. ज्याने पूर्ण IT इंडस्ट्री हादरून टाकली. म्हणजे जो कोड बनवायला मी बोललो ना की महिने लागायचे, ते काम त्याने महिने, आणि त्याच्यामध्ये 100 माणसं असतील महिने काम करून, ते काम काही तासात एक माणूस करतोय फक्त प्रॉम्प्ट देऊन. ओके. या लेवलला त्यांनी ऑटोमेशन केलेलं आहे. जेमिनी आहे, मायक्रोसॉफ्ट को पायलट आहे. आता हे गुगल नोटबुक आलेलं खूप छान प्रॉडक्ट आहे, हे पण वापरू शकता स्टडीसाठी, रिसर्चसाठी, तुमचे बुक्स तुम्हाला समराईज करण्यासाठी, शिकण्यासाठी. बुक्स ज्याला वाचायची इच्छा आहे त्याला खूप फास्ट म्हणजे शिकू शकाल तुम्ही बुक्सची समरी, कारण बाकी माहिती तर रिलेव्हंट नसेल सारांश शोधण्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्ही एक बुक बद्दल तुम्हाला नोटबुक LM ऍज अ काय म्हणतात त्याला, पॉडकास्ट माहिती कोणाला? पॉडकास्ट माहिती आहे? नाही माहिती आहे? हा, पॉडकास्ट सारखं ऐकू शकता, क्वेश्चन आन्सर. त्याप्रमाणे बुक मधली माहिती तुम्हाला सांगेल तो. म्हणजे ह्या लेवलला म्हणजे तुम्हाला कसं आपल्याला वाचायला बोर वाटतं, पॉडकास्ट मध्ये कसं ऐकायला इंटरेस्टिंग वाटतं, त्यावेळेला तो तुम्हाला एक्सप्लेन करेल, डॉक्युमेंट बनवून देईल, डॉक्युमेंटेशन करेल, खूप साऱ्या गोष्टी आहेत. गुगलचं परप्लेक्सिटी एक आहे. कॅनवा आहे. कॅनवा वापरत असाल तुम्ही ड्रॉइंग, चित्र, इमेज बनवायला वगैरे. गॅमा फ्री पेड व्हर्जन पण आहे. खूप सारे टूल्स आहेत. डिटेल काय जायची गरज नाही आहे, पण तुम्हाला पर्पज हाच आहे की तुम्ही क्युरिओसिटी थोडी AI मध्ये बिल्ड करा. याच्याशिवाय पुढे भविष्य नाहीये, कोणत्याही क्षेत्रात नाहीये, कुणी नाहीये. कारण पहिल्यांदा वाटलं होतं की सर्वात कमी इम्पॅक्ट यायचं होईल जे जास्त आपण म्हणतो क्रिएटिव्ह क्षेत्र आहे त्यांना कमी इम्पॅक्ट होईल, पण उलट झालंय. क्रिएटिव्ह क्षेत्र पहिले संपले. जे फिल्म बनवायचे लोक त्यांचं पहिले वाटलं की पिक्चर असे बनवायला लागला, ऑडिओ असे बनवायला लागला, गाणे लिहायला लागला, गाणे बनवू शकता, चित्र काढू शकता, कोडिंग करू शकता, काहीच राहिलं. म्हणजे जे कामामध्ये लॉजिक इन्व्हॉल्ड आहे ना त्याच्यामध्ये ते सगळी कामं करतोय तो. कारण त्याने ऑलरेडी जी हजारो लाखो गाणी आहेत ते त्याने वाचून ठेवले डोक्यामध्ये, त्याला माहिती गाणी कशी लिहायची. सर्वात मोठा रायटर आहे. पण हे क्रिएटिव्ह नाहीये तो जो करतोय ते. तो काय करतोय जे ऑलरेडी आहे अवेलेबल त्यातनं शिकतोय. क्रिएटिव्ह लोक फार कमी असतात. आपण क्रिएटिव्ह नाही, फार क्वाईट पर्सेंट मध्ये असतात. ओरिजिनल त्यांना कधीच मरण नाही. त्याची व्हॅल्यू कायमच राहील. तो स्वतः नाही शिकत, त्याला जे अवेलेबल आहे आता AI योग्य कोणता वापरायचा, कसा निवडावा, त्याच्यामध्ये तुम्ही टास्क तुम्हाला काय करायचंय, तुमचा रोल काय आहे, तुम्हाला सोशल मीडियासाठी एखादं ऍड रन करायची, कॅम्पेन करायचंय की काय करायचंय, त्याच्यावर ठरवता येतो. ओके. एजेंटिक AI मी सांगितलं एंड टू एंड ऑटोमेशन साठी वापरला जातो. तर काय एवढं आहे नाही. आता तुम्हाला जर AI शिकायचंय कोणाला तर त्याचा एक सिंपल प्लॅन आपण कसा करायचा किंवा काय, वीक 1, वीक 2, वीक 3 हे गोष्टी दिल्या आहेत की काय करायचं. पहिल्यांदा सिंपल तुम्ही प्रॉम्प्ट लिहायला शिका. पहिला टास्क आहे. तुम्ही 8 दिवस जेव्हा प्रॉम्प्ट लिहिणार तुम्हाला आउटपुट येईल, त्यानंतर तुम्ही शिकाल की अरे प्रॉम्प्ट आणखी बेटर कसा लिहायला पाहिजे, मला आउटपुट. कारण कसं तुम्ही जेवढं इंटरॅक्ट कराल तेव्हा शिकाल, नाही तर शिकू शकणार नाही. त्याच्यानंतर आणखी प्रॉम्प्टला कसं रिफाईन करायचं ते तुम्ही वीक 2 मध्ये शिकाल. त्याच्यानंतर बाकीचे टूल्स वापरायचे AIचे वेगवेगळे. आता तुम्हाला टूल्स मध्ये फक्त चॅट जीपीटी माहिती आहे,
पण ChatGPT हा खूप जनरलाइज टूल आहे, पण स्पेसिफिक टूल आहे. तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवा त्यासाठी एक स्पेसिफिक टूल्स आहेत, एक्सपर्ट तेच काम करतात बेस्ट आहे. तुम्हाला पोएम लिहायची आहे किंवा तुम्हाला एखादं गाणं बनवायचं त्यासाठी वेगळे टूल्स आहेत, ते त्याच्यातले एक्सपर्ट आहे. ChatGPT एक्सपर्ट नाही त्यातला. ChatGPT जनरल टूल आहे, पण ते टूल शिकायला लागतील आणि त्याच्यामध्ये लास्टला एखादा प्रोजेक्ट किंवा एखादी गोष्ट त्यातली करून दाखवा, म्हणजे तुम्हाला कळेल की ती गोष्ट कशी वापर करायची. आता एआयचे फायदे आणि तोटे खूप आहे. ओके, तोटा आहे की तुम्ही सगळी कामं एआयला डिपेंडंट होऊन जाता, काहीच करू शकता, स्वतःला करायची इच्छा राहत नाही, की इझी गोष्ट साध्या गोष्टी पण करत नाही. हे जास्त कसं आहे, लहान मुलांसाठी खूप धोकादायक आहे. लहान मुलांनी तर वापर करूच नाही, कारण लहान मुलं लहानपणी त्यांचा ब्रेन डेव्हलप होत असतो, थिंकिंग कॅपॅबिलिटीज त्यांच्या डेव्हलप होत असतात, त्यामुळं त्या करू नये. काम फास्ट होतं, स्केलेबल होतं, म्हणजे मोठा डेटा हाताळता येतो, तुम्हाला वैयक्तिक प्रमाणे आउटपुट तुम्हाला घेता येतं. हे सगळे फायदे आहेत, पण त्याचे धोके पण आहेत. त्याच्याबरोबर सर्वात मोठा धोका हा पण आहे की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मोबाईलमधनं मेसेज पाठवता, की बँकेचे ट्रान्झॅक्शन करता, क्रेडिट कार्डने किंवा कशाने, हे डेटा एन्कोडेड आहे. तो डेटा इझिली डिकोड करू शकत नाही, म्हणजे त्याला कोणी हॅक करू शकत नाही. ते एआयमुळे शक्य आहे. क्रिप्टो कॉइन कोणाला माहिती आहे? क्रिप्टो करन्सी माहिती आहे? ऐकलंय कधी? बिटकॉइन माहिती आहे? बिटकॉइन का एवढं आहे की बिटकॉइनला कोणी हॅक करू शकत नाही, कारण त्याला खूप साऱ्या त्याच्या इन्स्टन्सेस वेगवेगळे असतात ठेवलेले. तर त्याला पण हॅक करू शकलं जाईल, असं होऊ शकेल, कारण याच्यामध्ये अनलिमिटेड प्रोसेसिंग पॉवर आहे. त्याचा वापर काही लोक वाईट कामासाठी करू शकेल. बँक पण असं इमॅजिन करा, बँक पण अचानक बॅलन्स झिरो झाला बँक अकाउंटमधून, हे पण होऊ शकेल. मग त्याच्यासाठी खूप फ्रेमवर्क करणं गरजेचं आहे, किंवा इंटरनेटवरती तुमचा डेटा सेफ नाहीये, तुमचा कम्प्युटर हॅक होऊ शकेल, मोठमोठ्या सिस्टम हॅक होऊ शकतील. ओके, आता यायचं लेटेस्ट गोष्ट काय माहितीये? आता वाईट गोष्ट काय? फॉर एक्झाम्पल, समजा एखादा मुलगा जन्माला येतो, तो त्याच्या आई वडिलांप्रमाणे असतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा चेहरा थोडासा गोरा असेल किंवा सावळा असेल, तर त्याच्या आई वडिलांचे जे जेनेटिक्स आहेत त्याप्रमाणे त्या गोष्टी येतात. किंवा एखादा मुलगा जन्मताच बुद्धिमान असेल, त्याचे आई वडील खूप बुद्धिमान असतील, तो बुद्धिमान असेल. ओके, किंवा छोटा असेल उंचीने, मोठा असेल, ह्या गोष्टी डीएनए मधनं ठरतात. डीएनए माहिती सगळ्यांना? ओके, तर डीएनएचं जे कॉम्बिनेशन आहे हे याच्यामध्ये मिलियन्स बिलियन्स म्हणजे करोडो अब्जावधी त्याचे पॅरामीटर्स आहेत. म्हणजे तुम्हाला कलर चेंज करायचा तुमचा ना, गोरा करायचा काळा, तर तो एक स्पेसिफिक पॅरामीटरला चेंज करायला लागतो, आणि ते पॅरामीटर शोधणं आणि त्याच्यावर हे करणं खूप अवघड काम आहे. त्याच्यासाठी खूप कॅल्क्युलेशन करायला, म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन करायला लागतं की ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याला लाखो वर्षाने आउटपुट येईल त्याचं. म्हणजे आता कॅल्क्युलेशन करायला कम्प्युटरला दिलं ना, त्याचं गणित सोडवायला त्याला लाखो वर्ष लागतील. हे कधी ट्रॅडिशनल जे कम्प्युटर होते जुने त्याच्यावर असं होतं, पण आता यामुळे शक्य आहे की तो स्पेसिफिक जीन्स पण चेंज करता येईल. म्हणजे तुम्हाला वाटतंय की एखादा मुलगा लहानपणीच हुशार असावा, त्याचा बुद्धिमत्ता आईन्स्टाईन एवढी असावी, ते पण शक्य आहे. हे काही वर्षात शक्य होईल. मग त्याच्यामुळे चॅलेंजेस पण आहेत की जे गरीब मुलं आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन कोणासाठी राहायला लागलं? ह्या जे शब्दाची टेक्नॉलॉजी आली ती कोणासाठी? श्रीमंतांसाठी असते, जे अतिश्रीमंत लोक आहेत. पण गरीब लोक करू शकतील काय? अफोर्ड नाही. गरीब लोक आणखी मठ्ठ होत जाणार किंवा तसेच राहणार, श्रीमंत आणखी हे होणार. हे पण खूप मोठा धोका आहे. जेनेटिकली ते चेंज करतील. जसं आता मध्ये एक उल्फ होता, म्हणजे लांडगा होता, तो डायर उल्फ म्हणतात. तो कितीतरी लाखो वर्षांपूर्वी एक्सटिंक्ट झाला, म्हणजे पृथ्वीवरनं नामशेष झाला. तर तो पुनर्जीवित केला आता का? तर त्याचे डीएनएचे अवशेष सापडले. त्या डीएनएवर आत्ताच्या फॉक्सवर त्यांना कळलं की त्याच्यामध्ये आत्ताचा जो लांडगा आहे किंवा उल्फ आहे, त्याच्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजे की तो परत तसा होईल जन्माने. त्याप्रमाणे चेंज केलं त्याचे जेनेटिक्स, डीएनए, आणि त्याच्याप्रमाणे तो त्याचा जन्म झाला. म्हणजे ह्या पण गोष्टी घडतात. ही आता झालेली गोष्ट आहे, आणि हे खूप डेंजरस आहे या गोष्टी. कारण याच्यामुळे माणूस जे स्पेसिफिक जे उच्च दर्जाचे लोक आहेत तेच उच्च होत जातील, सामान्य लोक आणखी सामान्य होत राहतील. खूप मोठी रिस्क आहे. आता ह्या गोष्टी आहेत की एआयचे प्रॅक्टिकल फायदे काय आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये वापरू शकता, हेल्थ केअरमध्ये वापरू शकता, क्रिएटिव्हिटीमध्ये वापरू शकता, खूप साऱ्या गोष्टी आहेत.
जसं क्लायमेट चेंज, हे क्लायमेट चेंज माहिती आहे तुम्हाला, कोणाला माहिती आहे? क्लायमेट चेंज, पृथ्वी गरम होते, याचे सोल्युशन पण AI काढू शकते. जसं फॉर एक्झाम्पल आता आपल्याला माहिती आहे की झाडं ऑक्सिजन बनवतात, बरोबर? तर आपल्याला झाडं लावणं हाच पर्याय आहे. पण असं होऊ शकेल की झाडाच्या जनुकांमध्ये असे चेंजेस येतील की एक झाड मोठं व्हायला 10 वर्ष लागतात, त्याच्यात 1 वर्षातच मोठं होईल ते झाड तेवढं. किंवा झाडाच्या म्हणजे अशा काही गोष्टी शोधून काढल्या जातील जे ऑक्सिजन बनवतील कार्बनला घेऊन. हे शक्य आहे, कारण पहिली जी गोष्ट बनवायला, रिसर्च करायला जो टाइम लागायचा तो खूप कमी झाला यामुळे. कारण AI कम्प्युटर जे आहेत ते फास्ट, खूप लार्ज अमाऊंट ऑफ डेटा खूप फास्ट प्रोसेस करतायत. आणि तो आता शक्य आहे प्रॅक्टिकली. मेडिकल, जसे कॅन्सर सारखं औषध आहे, ते पहिलं करायला त्याला 25, 30 वर्ष रिसर्च करायला लागायचं, तेव्हा एखादं औषध शोधून निघायचं. आता शक्य ते काही वर्षात येईल, एखाद्या वर्षात, 2 वर्षात शक्य आहे. हे चांगल्या गोष्टी आहेत. आता AI मुळे जॉब जातील का? ऑफकोर्स आत्ताचे आहेत ते जॉब जातील, पण जॉबचं स्वरूप बदलेल. म्हणजे जो AI शिकणार नाही, तुम्ही ज्या पण क्षेत्रात काम करताय, आर्ट्सचे विद्यार्थी असो, कॉमर्सचे असो, सायन्सचे असो, कसे असो, तुमचं कामाचं जे स्वरूप आहे ते बदलेल. म्हणजे असा एकही माणूस नसेल ज्याला AIच्या मदतीशिवाय काम करता येईल. त्याच्या क्षेत्रात प्रत्येकाला AI वापरायलाच लागेल. म्हणून तुम्हाला AI शिकायला पाहिजे. आणि जर तुम्ही नाही शिकले तर तुम्ही आउटडेटेड व्हाल, तुम्ही बाहेर फेकले जाल. कारण हे रिव्हॉल्युशन जे आहे ते इंडस्ट्रियल किंवा कम्प्युटरच्या पेक्षा खूप वेगळं आहे. याची कंपॅरिझनच करू शकत नाही, ज्या प्रकारे मोठा इम्पॅक्ट आहे याची. म्हणजे गोष्टींचा चेंज व्हायचा जो वेग आहे ना, हा खूप फास्ट आहे. म्हणजे मागच्या 5 वर्षात जेवढा फास्ट चेंज झालाय तो मागच्या 50 वर्षात झाला नाही. एवढा फास्ट गोष्टी टेक्नॉलॉजिकली चेंज होतात, ऍडव्हान्स झालेल्या आहेत. याच्यात सायबर अटॅक, सिक्युरिटीचे, प्रायव्हसीचे धोके आहेत. कुणी पण इमेज कशी पण बनवू शकतो, तो तुमच्या मॉर्फ इमेज बनवू शकतात, त्याने तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. AI वर ओव्हर डिपेंडन्स, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी AI लाच वापरणार, तुमची बुद्धिमत्ता स्वतःची वापरायची क्षमता कमी होईल त्याने. त्यामुळे हा बॅलन्स पण ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे AI साठी लागणारी एनर्जी. फॉर एक्झाम्पल तुमचं डोकं आहे. आता तुम्ही असा विचार करा की तुमच्या डोक्याला खूप त्रास झाला, मानसिक त्रास झाला तुम्हाला, तुमचं डोकं काय गरम होतं, राईट? आपण त्या डोकं फार गरम झालं, थोडंसं शांतता पाहिजे. तसं AI पण एक मशीन आहे, त्याचे जे प्रोसेसर आहेत ते 24 तास चालू असतात. जेवढं जास्त तुम्ही त्याला इन्फॉर्मेशन द्याल तेवढे ते फास्ट इन्फॉर्मेशन प्रोसेस करतात, ते खूप गरम होतात. एवढे गरम होतात की त्यांना AC लागतो कंटिन्युअस, मायनस त्यांना 15-20 डिग्रीमध्ये मेंटेन ठेवायला लागतो. तर त्यासाठी खूप एनर्जी लागते. त्यासाठी मग एनर्जी कुठे देणार? तो मोठा चॅलेंज आहे. मग आता काही काही गोष्टी अशा रिसर्च होतात की समुद्राखाली जे AIचे सर्व्हर ते समुद्राखाली ठेवायचे, किंवा आकाशात सॅटेलाइट सारखे ठेवायचे वरती, म्हणजे ज्याला सोलर पॉवर भेटेल. आणि आकाशामध्ये कसं आहे की आपलं जे वातावरण आहे तिथपर्यंतच टेम्परेचर आहे. वातावरणाच्या वरती गेलं तर मायनस मध्येच टेम्परेचर आहे. विमानात जरी बसलो आपण तरी विमानामध्ये मायनस मध्ये टेम्परेचर असतं, बाहेरचं टेम्परेचर ते दाखवलं मायनस मध्ये असतं. मग त्याचा फायदा घेईल. अशा भरपूर काही गोष्टी करायचा प्रयत्न करतायत, पण हे चॅलेंजेस आहेत खूप सारे. जसं भारतामध्ये आता खूप साऱ्या AIच्या इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे जे सर्व्हर्स आहेत, डेटा सेंटर्स म्हणतात त्यांना, त्या बनवणाऱ्या कंपन्या येत आहेत. पण आपल्याकडे ऑलरेडी पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, खूप पाणी आपल्या देशामध्ये, त्याच्यामुळं आणखी प्रॉब्लेम वाढायची शक्यता आहे. त्यानंतर वेगवेगळ्या तुम्ही गोष्टी काय करू शकतात ते सांगितलं. तुम्ही जसं सोशल मीडिया मॅनेजमेंट करू शकता, व्हिडिओ रिसेल एडिटर करू शकता, वेबसाईट बनवू शकता. म्हणजे हे स्वतःसाठी काय करू शकता. म्हणजे आता म्हणजे पहिला होतं ना की मी ह्या कंपनीत जॉबला लागेल किंवा मला हा गव्हर्नमेंटचा जॉब भेटेल, ते दिवस गेले. आता दिवस येतील सेल्फ एम्प्लॉयमेंट, म्हणजे स्वतः उद्योग निर्माण करायचे. त्यासाठी ह्या गोष्टी, कारण कसं आहे की AI मध्ये तुम्ही जर AIचा व्यवस्थित वापर केला तर एक माणूस एक कंपनी उभा करू शकतो. कारण AIच काम करणार सगळं, तुम्हाला करायची गरज नाही. म्हणजे एक युनिकॉर्न म्हणतात, म्हणजे एक 8,000 करोडची कंपनी ही पहिली बनवायला काही हजारो माणसं लागायची. ती कंपनी आता प्रॅक्टिकली एक माणसाने पण बनवली. एक माणूस आहे त्याच्यासाठी AI काम करतो. म्हणजे एजंट्स जे बोला ना, एंड टू एंड ऑटोमेशन, एजंट काम करतायत आणि तो काहीच करत नाही.
तो फक्त एजंटला गाईड करतोय, कुठे चुकताय, काय करायचं, काय नाही, पूर्ण आणि तरी स्वतः युनिकॉर्न कंपनी बनवली. ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. ऑनलाईन ट्युटर, नोट्स क्रिएटर होऊ शकता, रिझ्यूम लिंक्डइन हेल्पर होऊ शकता. तुम्ही रिझ्यूम लोकांचे बनवायचे कसे ते करू शकता. लोकल लँग्वेज कंटेंट बनवू शकता तुम्ही, जे अगोदर पॉसिबल नव्हतं बनवणं. डिजिटल डिझाईन बनवू शकता तुम्ही. आता समजा एखादं साधं पोस्ट बनवायचं, तुम्ही स्वतः बनवतो बरोबर, पहिलं तुम्हाला जायला लागायचं कोणाकडं, ॲप वापरून बनवलं. तशा गोष्टी आणखी हाय लेवलला करू शकता. ई कॉमर्स कॅटलॉग सर्व्हिस करू शकता. एक्सेलमध्ये डेटा रिपोर्टिंग करू शकता. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं टोमॅटोचा बाजारभावाचा डेटा आहे खूप वर्षांचा, 20 वर्षांचा. त्याच्या बेसवर तुम्ही यावर डेटाचा प्रेडिक्ट म्हणजे पॅटर्न रिकग्नाइज करू शकता की टोमॅटोला कोणत्या महिन्यात कोणत्या कंडिशनमध्ये जास्त भाव भेटेल. म्हणजे ज्यावेळेस जास्त पाऊस होईल ह्या महिन्यात किंवा ह्या महिन्यात जास्त हवामान टाकला की सांगते. फरक असेल, तो पॅटर्न सांगू शकेल आणि त्याची शक्यता खूप चांगली असेल, तो सांगेल. म्हणजे ह्या प्रकारे हे कधी अगोदर पॉसिबल नव्हतं, ते सांगू शकेल. कोणकोणते टूल्स आहेत ते सांगितले. बॅटरी हेच लास्टची स्लाइड होते.